नमस्कार, कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी राहुल दांडगे तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्र, आजच्या व्हिडिओ अंतर्गत आपण अभ्यास करणार आहे शब्द समूहांबद्दल एक शब्द या टॉपिकचा। आणि या व्हिडिओ अंतर्गत आपण 350 पेक्षा अधिक शब्दांचा अभ्यास करणार आहे। हा व्हिडिओ शालेय विद्यार्थ्यांपासून तर थोरांपर्यंत सगळ्यांच्यासाठी फायद्याचा असणार आहे। 5वी पासून PhD पर्यंतचे विद्यार्थी असू द्या किंवा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती, ग्रामसेवक भरती किंवा MPSC कंबाईनची तयारी करणारे विद्यार्थी असू द्या, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ फायद्याचा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही जर आतापर्यंत आपला म्हणींचा व्हिडिओ पाहिला नसेल, 4 तासाचा व्हिडिओ आहे आणि त्या व्हिडिओ अंतर्गत आपण 500 पेक्षा अधिक म्हणींचा अभ्यास केला आहे। तुमच्या परीक्षेमध्ये त्यामधूनच एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला त्या आपल्या व्हिडिओची लिंक देत आहे, तो व्हिडिओ नक्की तुम्ही बघा। तुम्ही जर आतापर्यंत आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा। त्याचबरोबर तुम्ही जर आतापर्यंत आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल, करून टाका, तुमच्याच फायद्यासाठी आहे। चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात पहिल्या शब्दाचा अभ्यास करूया। अंगाई किंवा अंगाई गीत आपण ज्याला म्हणतो। तुम्ही रावडी राठोड नावाचा मूवी बघितला आहे का? त्यामध्ये ते एक गीत आहे, चंदनिया चुप जाना रे, ते अंगाई गीत आहे। त्याचबरोबर आपल्या मराठीमध्ये निंबोनीच्या झाडा मागे चंद्र लपला ग बाई, ते सुद्धा अंगाई गीत आहे। अंगाई गीत कशासाठी असते तर लहानग्यांना झोपविण्यासाठी जे गाणे गायले जाते त्याला अंगाई गीत म्हणतात। असं लहान लेकरू असते, त्याला झोपवायचं असते म्हणून अंगाई गीत गायलं असते। तर तुमच्या घरी तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, तुमच्या बहिणीमार्फत किंवा आईमार्फत हे गीत तुम्ही नक्कीच ऐकलं असेल। पुढचा शब्द आहे अंगचोर। अंगचोर म्हणजे लक्षात घ्या कामचुकार। जो अंग राखून काम करणारा आहे त्याला कामचुकार असे म्हणतात किंवा त्यालाच अंगचोर असे म्हणतात। तिसरा शब्द आहे अनुपम किंवा अनुपमेय, ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे। तुम्ही ना जर एखादी सुंदर मुलगी बघितली की नाही तर तुम्ही तिच्याबद्दल बोलता, अरे अनुपम आहे, तिची उपमा कोणासोबतही करता येत नाही, अनुपमेय आहे, ज्याला कोणाचीही उपमा देता येत नाही असं आहे। ठीक आहे। पुढचा शब्द आहे अनमोल। अनमोल शब्द हा तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल वापरत असतात की ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे अनमोल आहे। मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रा अनमोल आहेस तू, तुझी किंमत करता येत नाही असं तुम्ही म्हणत असतात ना, तर अनमोल शब्दाचा अर्थ आहे ज्याची किंमत होऊ शकत नाही असे। पुढचा शब्द आहे अत्युच्च, अतिशय उंच। बघा आमचा एक मित्र आहे, लयच उंच आहे का असं पाहावं लागते त्याला, मग आम्ही त्याला म्हणत असतो पहाड से ऊंचा आदमी, त्याला आपण काय म्हणतो अत्युच्च, अतिशय उंच। तुम्ही पहाड पर्वत यांच्याबद्दल हा शब्द वापरत असतात। अत्युच्च म्हणजे काय, अतिशय उंच। पुढचा शब्द आहे अनावृष्टी। बघा 2 शब्द असतात, एक असते अनावृष्टी आणि एक आहे अतिवृष्टी। अनावृष्टी म्हणजे काय, पाऊस पडणेच नाही, आणि अतिवृष्टी म्हणजे काय, भयंकर पाऊस पडणे, अतिशय जास्त पाऊस पडणे। आणि या 2 टर्मवर आधारित आहे जे दुष्काळाचे प्रकार आहेत ते, ओला दुष्काळ आणि सुका दुष्काळ। जर अतिशय जास्त पाणी पडलं तर आपण काय म्हणतो की ओला दुष्काळ येत आहे राव, आणि पाणी पडलंच नाही, जमीन अशी सुकायला लागली, त्यामध्ये अशा भेगा पडायला लागल्या, मग आपण काय म्हणतो की सुका दुष्काळ आला राव, पाऊस पडलाच नाही। तर अनावृष्टी म्हणजे काय, पाऊस न पडणे, आणि अतिवृष्टी म्हणजे काय, अत्याधिक पाऊस पडणे। पुढचा शब्द आहे अविनाशी, कधीही नाश न पावणारे। अविनाशी म्हणजे काय, कधीही नाश न पावणारे। पुढचा शब्द आहे अवर्णनीय, वर्णन करता येणार नाही असे। तुम्ही ईश्वराबद्दल, देवांबद्दल असं म्हटलं जाते। बघा अवर्णनीय म्हणजे काय, गुंगे का गुळ असं म्हटलं जाते हिंदीमध्ये। एखादा जर आपण म्हणतो की मुका व्यक्ती आहे एखादा, ज्याला बोलता येत नाही, त्याला तुम्ही गुळ खायला दिला, तो मस्त खाते, त्याला भारी लागते, आनंदित होते, आणि त्याला जर तुम्ही विचारलं का रे बाबू कसा लागला, तो काय तुम्हाला सांगू शकणार आहे का? गुंगे का गुळ म्हणतो आपण त्याला, अवर्णनीय। ईश्वराबद्दलही असंच म्हटलं जाते की ईश्वर अवर्णनीय आहे। पुढे जाऊया, आपला पुढचा शब्द आहे अफवा। अफवा म्हणजे काय, खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी। तुमचे काही काही मित्र असतात ना, लयच आपण काय म्हणू गड्या ते लयच आगाऊ असतात लेखाचे। तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये एक अफवा फैलवून टाकता की तुम्हाला गर्लफ्रेंड आहे म्हणून, म्हणजे तुमचे जे पुढच्या भविष्यामध्ये येणारे चान्सेस आहेत ते बी लेखाचे संपुष्टात आणतात। अफवा म्हणजे काय,
खोडसाळपणे पसरवलेली खोटी बातमी. आणि तुमचे मित्र हे असं करतच असतात. पुढचा शब्द आहे अप्पलपोटा. अप्पलपोटा म्हणजे काय हो, की स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. आपण त्याला स्वार्थी सुद्धा असं म्हणतो. अप्पलपोटा म्हणजे काय, स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. चला पुढे जाऊया. 11वा शब्द आहे अतुलनीय. तुलना करता येणार नाही असा. अतुलनीय आहेस मित्रा तू, तुझी तुलना कोणासोबतच करता येत नाही. पुढचा शब्द आहे अजिंक्य. तुमच्या मित्राचं नाव असू शकते बरं काय, अजिंक्य. कधीही पराभूत न होणारा म्हणजेच अजिंक्य. 13वा शब्द आहे अनाथाश्रम. निराश्रितास आश्रय देणारी संस्था. तुम्ही कधी ना कधी अनाथ आश्रमांना भेट दिलीच असेल किंवा तुम्ही भेट दिली पाहिजे. ज्या मुलांना टाकून दिलं जाते, ज्यांना आईबाप नाही, परिवार नाही, तर हे जे अनाथ आश्रम असतात ते त्यांची सेवा करण्याचं काम करतात. त्या लहान मुलांना लहानाचं मोठं करण्याचं कार्य अनाथ आश्रमामध्ये होत असते. पुढचा शब्द आहे अगणित. ज्याची मोजणी करता येत नाही असा. अगणित म्हणजे काय, ज्याची मोजणी करता येत नाही असा. पुढचा शब्द आहे अमर. ज्याला मरण नाही असा. तुम्ही मिर्झापूरची सिरीज बघितली आहे का, त्यामध्ये तुम्हाला मुन्ना भैया दिसून येतील. आणि हा जो मुन्ना भैया आहे ना, हा त्या सिरीजमध्ये म्हणत असतो की अबे अमर है हम. अमर म्हणजे काय, की ज्याला मरण नाही असा. चला पुढे जाऊया. आपला 16वा शब्द आहे अमृत महोत्सव. तुम्ही हे बॅनर लयच पाहिले असतील. ST बसवर, तुम्ही ना वेगवेगळ्या संस्थांच्या ठिकाणावर, भिंतींवर अमृत महोत्सवाचे चित्र पाहिलेले असतील. तर 75 वर्षे पूर्ण झाले की आपण त्याला म्हणत असतो अमृत महोत्सव. 75व्या वाढदिवसाचा उत्सव म्हणजेच अमृत महोत्सव. 17वा शब्द आहे अजरामर. ज्याला जरा म्हणजेच काय, म्हातारपण व मरण नाही असा. त्याला म्हणतात अजरामर. जरा म्हणजे म्हातारपण असते बरं का. ज्याला म्हातारपण नाही आहे आणि मरण नाही आहे तो आहे अजरामर. पुढे जाऊया. 18वा शब्द आहे अतिथी. जो घरचा नाही आहे तो अतिथी. आणि तिथी वार न ठरवता आलेला त्याला म्हणतो अतिथी, घरचा नसलेला पाहुणा. 19वा शब्द आहे अनुयायी. एखाद्याच्या मागून जाणारा. बघा हा चालला पुढे पुढे आणि याच्या मागे चालले हे, म्हणजे हे झाले अनुयायी. हा त्यांचा मार्गदर्शक आणि हे अनुयायी बाकीचे. 20वा शब्द आहे अग्रज. जो आधी जन्मलेला आहे तो अग्रज. तुमचा मोठा भाऊ असेल ना तर त्याला अग्रज म्हणायचं, कारण तो आधी जन्मलेला आहे. आणि जो नंतर जन्मलेला असतो की नाही त्याला म्हणतात अनुज. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे अनुज. बघा इथं चला अनुज शब्द. जो मागून जन्मलेला आहे त्याला अनुज असे म्हणतात. आपला 22वा शब्द आहे अग्यारी. लक्षात घ्या बरं का, हा शब्द विचारला जाऊ शकतो. अग्यारी म्हणजे काय, पारशी लोकांचे प्रार्थनास्थळ. पारशी लोकांचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला काय म्हणतात, अग्यारी असं म्हणतात. ख्रिश्चन लोकांचं काय असते, चर्च असते. हिंदू लोकांचं काय असते, मंदिर असते. मुस्लिम लोकांचं काय असते, मस्जिद असते. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. इकडे बघू शकता तुम्ही इमेजमध्ये, तर हे पारसी लोकांचं जे प्रार्थनास्थळ आहे त्याला अग्यारी असे म्हटलं जाते. 23वा शब्द आहे अपूर्व. पूर्वी कधी न पाहिलेले किंवा पूर्वी कधी न ऐकलेले त्याला म्हणतात अपूर्व. पूर्वी कधी न पाहिलेले. 24वा शब्द आहे अजातशत्रू. अजातशत्रू म्हणजे काय हो, तुम्ही एका राजाचं बी नाव ऐकलं असेल अजातशत्रू म्हणून. तर अजातशत्रू म्हणजे काय, ज्यास कोणीही शत्रू नाही असा. अजातशत्रू म्हणजे काय, ज्याला कोणीही शत्रू नाही असा. 25वा शब्द आहे अल्पसंतुष्ट. थोडक्यात समाधान मानणारा त्याला अल्पसंतुष्टी असे म्हणतात. बघा मी जेव्हा 10वीत होतो ना तेव्हा आम्हाला परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता अल्पसंतुष्ट नावाचा, की याला काय म्हणतात, थोडक्यात समाधान जो मानतो त्याला काय म्हणतात, तर अल्पसंतुष्टी असं म्हणतात. पुढे जाऊया. 26वा शब्द आहे अष्टावधानी. अष्टावधानी म्हणजे काय, अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा याला म्हणतात अष्टावधानी. ज्याचं इकडे बी लक्ष आहे, तिकडे बी लक्ष आहे, समोर बी लक्ष आहे, अष्टावधानी म्हणतात त्याला. 27वा शब्द आहे आगंतुक. तिथी वार न ठरवता आलेला त्याला म्हणतात आगंतुक. पुढचा शब्द आहे अनाकलनीय. समजण्यास, आकलन होण्यास कठीण असते त्याला म्हणतात अनाकलनीय. की काही काही गोष्टी अनाकलनीय असतात. भूत असू द्या, देव असू द्या, यांच्याबद्दल तुम्हाला समजतच नाही, आपण म्हणतो अनआकलनीय आहे बा, जे आकलन होण्यास कठीण आहे. 29वा शब्द आहे अभूतपूर्व. पूर्वी कधी न घडलेले. अद्भुत, अभूतपूर्व, पूर्वी कधीही घडलं नाही असं घडणे म्हणजे अभूतपूर्व. 30वा शब्द आहे अश्रुतपूर्व. श्रुत म्हणजे काय हो, ऐकणे है ना. तर अश्रुतपूर्व म्हणजे काय, पूर्वी कधी न ऐकलेले म्हणजे अश्रुतपूर्व. तुम्ही जर मोदीजींची स्पीच ऐकलेली असेल ना तर तुम्ही म्हणू शकता असं है ना, हसू नका बरं, तुम्ही म्हणू शकता असं की अभूतपूर्व आहे ना.
हे अश्रुतपूर्व आहे, कधी ऐकलं नव्हतं असं मोदी साहेब बोलून गेले. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे अदृष्टपूर्व. पूर्वी कधीही न पाहिलेले त्याला म्हणतात अदृष्टपूर्व. पुढचा शब्द आहे अप्सरा. देवलोकातील स्त्रिया म्हणजे काय? अप्सरा. हे बघा इकडे अशा सुंदर सुंदर स्त्रिया असतात स्वर्गामध्ये, है ना, देवलोकामध्ये, त्यांना काय म्हणतात? अप्सरा असे म्हणतात. तुम्ही ते एक ऐकलेलं आहे का हो, की मेल्यावर स्वर्ग भेटलं पाहिजे आणि स्वर्गात काय असते? अप्सरा असतात, मस्त सुंदर सुंदर स्त्रिया असतात, मदिरा असते तुम्हाला प्यायसाठी, तुम्ही एन्जॉय करत असता मग स्वर्गात गेले की. आज तुम्हाला एक गोष्ट आणखी लक्षात घ्या की समाजशास्त्रानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्या धर्मग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की माणूस मरत असतो म्हणजे त्याचं शरीर नष्ट होते, आत्मा नष्ट होत नाही, है ना. आता तुमचं शरीर गेलं, ते जाळलं किंवा एखाद्या जमिनीमध्ये त्याला रवलं, है ना, तर शरीर गेलं तुमचं, आत्मा वाचली. आणि आत्माबद्दलच आपल्या धर्मग्रंथामध्ये असंही म्हटलं जाते की आत्मा न तिला जाळू शकता तुम्ही, ना स्पर्श करू शकता, न वाऱ्यानं तिला काही होते, न तिला अग्नीनं काही होते, ना थंड पाणीनं काही होते, उकडत्या तेलात टाकली तरी तिला काही होत नसते. तर आत्माला तर हे सगळं काही होत नाही. मग मेल्यानंतर तुमची आत्मा जर स्वर्गात गेली आणि तुमच्यासमोर जर एखादी सुंदर स्त्री आली, अप्सरा आली, काय फायदा तुमचा? जे शरीर होतं ते तर तुम्ही इथंच टाकून गेले. तर हे जे स्वर्ग नरकाच्या ज्या कल्पना आहे बघा, नरकाबद्दल असं म्हटलं जाते की नरकात गेला की उकडत्या तेलामध्ये त्याला हे केलं जाते, शरीर तर इथंच नष्ट झालं. आत्मा जर नरकामध्ये बी गेली तर आत्माला तर स्पर्श होऊ शकत नाही, तिला उकडत्या तेलामध्ये काय काढणार तुम्ही, है ना. तर हे आपल्या याच्यामध्ये लिहून गेलेल्या लोक कसे काय लिहिलं काय माहिती त्यांनी, चांगल्या गोष्टी लिहिलेल्या आहेत म्हणा. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे आभ्राच्छदित किंवा मेघाच्छदित. म्हणजे आभाळ आले म्हणतो ना आपण, आभाळ आलेलं असलं, पाऊस पडायची सिच्युएशन झाली, है ना, असं काळं काळं ढग झाले एकदम, तर आपण त्याला म्हणतो आभ्राच्छदित किंवा मेघाच्छदित, ढगांनी झाकलेला. 34वा शब्द आहे अविस्मरणीय. कधीही विसर पडणार नाही असा. अविस्मरणीय, तुम्ही काही काही गोष्टी विसरूच शकत नाही, त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणतात की अविस्मरणीय. तुमचं पहिलं प्रेम तुम्ही विसरू शकत नाही ना, अविस्मरणीय म्हटलं जाते त्याला. ठीक आहे, पुढे जाऊया. 35वा शब्द आहे अनाथ. कोणाचाही आधार नसलेला त्याला म्हणतात अनाथ, ज्याला कोणाचाही आधार नाही. आणि असे मग लहान जर पोरं असतील ते कुठे जातात? अनाथ आश्रमामध्ये जातात. जर वृद्ध असतील, म्हातारे कोतारे असतील तर ते कुठे जातात? वृद्धाश्रमामध्ये त्यांना जावं लागते. तर याला म्हणतात अनाथ, कोणाचाही आधार नसलेला. पुढचा शब्द आहे अनावरण. काही काही पहा तुम्ही, तुमचे मित्र, आता मित्र म्हणा किंवा तुमचे नातेवाईक म्हणा, गाडी घेत असतील, 2 व्हीलर घेत असतील, 4 व्हीलर घेत असतील, तर हे असं करता आणि मग तो असं खाली निघते, सगळे टाळ्या वाजवतात, कॉंग्रॅच्युलेशन्स कॉंग्रॅच्युलेशन्स. तर अनावरण म्हणजे काय की हा जो पडदा असते तो, हा म्हणजे कोणताही पडदा, तर तो पडदा काढून टाकणं त्याला म्हणतात अनावरण. 37वा शब्द आहे अवीट. कधीही न विटणारे त्याला म्हणतात अवीट, जे कधीही विटत नाही त्याला म्हणतात अवीट. 38वा शब्द आहे अन्योक्ती. एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे, एकाला उद्देशून दुसऱ्याला बोलणे याला म्हणतात अन्योक्ती. 39वा शब्द आहे अल्पायुषी किंवा ज्याला आपण अल्पायू असे म्हणतो. कमी आयुष्य असलेला, कमी आयुष्य जगलेला. आपल्या आपण जर समाज सुधारकांमध्ये बघितलं तर बाळशास्त्री जांभेकर हे अल्पायू होते, फार कमी वर्ष त्यांना जगायला मिळाले. हिंदीमध्ये जर तुम्ही भारतेंदू हरिश्चंद्र बघितले तर 1850 मध्ये जन्मले आणि 1885 मध्ये मेले, 35 वर्ष जगले फक्त. पण साहित्य असं देऊन गेले की अजूनही त्याच्यावर PhD होतात. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे अहेर. मी तुम्हाला एक म्हण शिकवली होती की नाही, तेव्हा मी तुम्हाला अहेर या शब्दाचा अर्थ पण सांगितला होता की जेव्हा तुम्ही लग्नामध्ये जात असतात तेव्हा काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात नरदेवाले नवरीले, त्याला म्हणतात अहेर. लग्नात द्यावायची भेट याला म्हणतात अहेर. अजानुबाहू, ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असा. तुम्ही एकदा ट्राय करा बरं. चला उभे राहा सगळे. तुमचे हात गुडघ्यापर्यंत जाता का? पहा बरं, असे जाता का? असे गुडघ्यापर्यंत हात जात नसतील ना तर तुम्ही अजानुबाहू नाही आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. महात्मा गांधी हे अजानुबाहू होते, म्हणजे त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचत होते. ठीक आहे, एक उदाहरण तुमच्याकडे दिलेलं आहे, अजानुबाहू. पुढचा शब्द आहे अपादमस्तक. पायापासून तर डोक्यापर्यंत, पायापासून तर डोक्यापर्यंत अपादमस्तक. पुढचा शब्द आहे आत्मश्लाघा. स्वतःच स्तुती करणे म्हणजे काय? आत्मश्लाघा. काही काही लोक स्वतःबद्दलच लय बोलत असतात, मी असा, मी तसा, मी ते केलं, मी ते डिग्री घेतली, मी हे नोकरी केली, हे नोकरी सोडली. हे आत्मश्लाघाची पीडित लोक आहेत, स्वतः प्रशंसा करत असतात. पुढे जाऊया. 44वा शब्द आहे आस्तिक. ईश्वरावर विश्वास ठेवणारा, देव आहे असा मानणारा
आता हे जर तुम्ही धार्मिक कंटेक्स्टमध्ये घेतलं किंवा देवाच्या कंटेक्स्टमध्ये घेतलं तर आस्तिक शब्दाचा अर्थ बरोबर आहे, पण आस्तिक म्हणजे काय हो, की आस्था असणारा. मग ती आस्था फक्त देवावर नाही तर कोणावर बी असू शकते. आस्तिक म्हणजे काय, आस्था ठेवणारा. पण इथं लक्षात घ्या की आस्तिक म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवणारा, देव आहे असा मानणारा. पुढचा शब्द आहे आसेतू हिमाचल. आसेतू हिमाचल याचा अर्थ काय, की हिमालय पर्वतापासून तर लंकेपर्यंत, लंका म्हणजे खालची जे श्रीलंका आहे ना आपल्या मॅपमध्ये पाहायचं, तर हिमालय पर्वतापासून तर श्रीलंकेपर्यंत याला म्हणतात आसेतू हिमाचल. पुढे जाऊया. आपला 46वा शब्द आहे अबालवृद्ध. लहान मुलापासून वृद्ध माणसापर्यंत म्हणजेच अबालवृद्ध. 47वा शब्द आहे आत्मवृत्त. आपली हकीकत स्वतःच निवेदन करणे म्हणजे आत्मवृत्त. आपण आत्मकथा असे म्हणतो. तर स्वतःचीच कथा स्वतः लिहिणं म्हणजे आत्मकथा. आपले महात्मा गांधी बघा, त्यांनी त्यांची आत्मकथा लिहिलेली आहे माझे सत्याचे प्रयोग म्हणून. हरिवंशराय बच्चन तुम्ही नाव ऐकलेलं असेल, अमिताभ बच्चन यांचे ते पिताजी होते ना, वडील होते. तर त्यांची एक आत्मकथा आहे क्या भूलू क्या याद करूं. क्या भूलू क्या याद करूं मैं, याद सुखों की आंसू लाती, दुख की दिल भारी कर जाती, दोष किसे दूं जब अपने से अपने दिन बर्बाद करूं मैं, क्या भूलू क्या याद करूं मैं, है ना. ते असं असते ते. चला पुढे जाऊया. 48वा शब्द आहे आदिवासी. अगदी पूर्वीपासून राहणारे म्हणजे आदिवासी. 49वा शब्द आहे आंतरराष्ट्रीय. राष्ट्रांतील म्हणजेच आंतरराष्ट्रीय. बाहेरून आलेले जे विद्यार्थी असतात ना आपल्या भारतामध्ये, त्यांना पण आपण आंतरराष्ट्रीय असं म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय म्हणजे काय, राष्ट्रांतील. 50वा शब्द आहे आजन्म. आजन्म म्हणजे काय, की जिवंत असेपर्यंत. आजन्म मी हे काम करेल, जिवंत असेपर्यंत मी हे काम करेल. पुढे जाऊया. 51वा शब्द आहे आमरण. आमरण म्हणजे काय हो, की मरेपर्यंत. तुम्ही ते उपोषणाचे बॅनर पाहिलेले असतील. उपोषण करत असतात काही लोक, तर त्यांचं असं लिहिलेलं असते आमरण उपोषण, मरेपर्यंत उपोषण करणारे. चला पुढे जाऊया. 52वा शब्द आहे आशीर्वाद. तुमचे चांगले हो असे बोलणे. तर देत जा बा, तुम्ही जर व्हिडिओ पाहत असाल तर मला आशीर्वाद देत जा आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुमचं चांगलं हो, लवकर तुम्ही नोकरीवर लागो. तुमचे चांगले हो असे बोलणे म्हणजे आशीर्वाद. 53वा शब्द आहे आल्हाददायक. आल्हाददायक म्हणजे काय, मनाला आल्हाद देणारा. मित्रांनो 54वा शब्द आहे आकाशगंगा. आकाशातील ताऱ्यांचा जो पट्टा असतो त्याला आकाशगंगा असे म्हटले जाते. इकडे इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. पुढचा शब्द आहे ऋणको. बघा 2 शब्द असतात, एक आहे ऋणको आणि एक आहे धनको. ऋणको म्हणजे काय आणि धनको म्हणजे काय, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला याचा अभ्यास करावा लागत असतो. तर ऋणको म्हणजे काय, पैसे कर्जाऊ घेणारा. ज्यानं पैसे कर्जाने घेतलेले आहे त्याला म्हणतात ऋणको. ऋण म्हणजेच कर्ज असते बरं का. तर ऋणको म्हणजे काय, पैसे कर्जाऊ घेणारा, कर्जाचा बोजा असणारा म्हणजेच ऋणको. आणि धनको म्हणजे काय हो, की जो पैसे उधार देतो एखाद्याले, उसने पैसे देतो एखाद्याले किंवा कर्जानं व्याजानं पैसे देतो एखाद्याले, त्याला म्हणतात धनको. चला पुढे जाऊया. आता 56वा शब्द आहे उहशाप. शापापासून काही अटींवर सुटका. तुम्ही जर त्या धार्मिक सिरियल पाहिलेल्या असतील ना, तर त्यामध्ये काही मुनी असतात, ते मुनी शाप देतात. मग त्याला असं वाटतं अरे रे नसताना शाप दिला, मग एक उहशाप देतात, आहे ना. तर उहशाप म्हणजे शापापासून काही अटींवर सुटका. 57वा शब्द आहे उपनगर. मोठ्या शहराजवळ असलेले दुसरे लहान शहर त्याला म्हणतात उपनगर. तर आपण मुंबई उपनगर शब्द ऐकलेला असेल ना तुम्ही, तर मोठ्या शहराजवळ असलेलं एखादं लहान शहर त्याला म्हणतात उपनगर. 58वा शब्द आहे उपकृत किंवा त्याला लाचार असेही म्हटले जाते. उपकाराखाली ओशाळा बनलेला त्याला म्हणतात उपकृत किंवा लाचार. 59वा शब्द आहे उदयनमुख. उदयाला येत असलेला. तुम्ही काही काही बॅनर जर पाहिलेले असतील ना, तर नवीन नवीन नेत्यांबद्दल है ना, काहींना हौस असते आमदार बनायची, खासदार बनायची, तर पोस्टर लावलेले असतात. जवान जवान पोरांचे पोस्टर लावतात आणि उदयनमुख नेता असं लिहिलं जाते, की जो उदयाला येत आहे असा उदयनमुख. 60वा शब्द आहे उभयचर, है ना. तो उभयचर शब्दाचा अर्थ काय होतो, जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारा. बेंडूक बेंडूक जमिनीवर पण राहते आणि पाण्यात बी राहते. मगरमच्छ जे आहे ना, ते पाण्यात बी राहते, बाहेर बी राहते. तर उभयचर म्हणजे काय, जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारा. पुढचा शब्द आहे उत्तरायण. सूर्याचे उत्तरेकडे जाणे म्हणजे उत्तरायण. उपऱ्या म्हणजे काय हो, की घरदार नसलेला. तुम्ही उपरा नावाची एक आत्मकथा आहे लक्ष्मण माने यांची, तर ती नक्कीच वाचा. उपरा म्हणजे काय, घरदार नसलेला. असं बिर्राड घेऊन मग ते इकडच्या तिकडे जाणं होत असते त्याचं. उपरा म्हणजे घरदार नसलेला.
63वा शब्द आहे ऐत खाऊ. ऐत खाऊ म्हणजे काय? काम धंदा न करता दुसऱ्याच्या जीवावर जगणारा. तर हा शब्द बी तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या घरामध्ये ऐकलाच असेल. काही काही पोरं ऐत खाऊ असता म्हणता, काम धंदा काही करत नाही आणि फक्त फुकट बसून खातात लेकाचे, त्याला म्हणतात ऐत खाऊ. 64वा शब्द आहे एकलकोंडा. एकलकोंडा म्हणजे काय हो? लोकात मिळून मिसळून न राहणारा म्हणजे एकलकोंडा. माझ्याबद्दल तुम्ही हे म्हणू शकता, अरे तो एकलकोंडा आहे तो मास्तर, तो काही लोकात मिळून मिसळून राहत नाही. 65वा शब्द आहे ऐतोबा. ऐतोबा म्हणजे काय हो? की आयतं भेटते खायला तुला. तर ऐतोबा म्हणजे श्रम न करता खाणारा, स्वतः कष्ट न करता दुसऱ्याच्या श्रमावर जगणारा, त्याला म्हणतात ऐतोबा. 66वा शब्द आहे कलाकार. कलावंत किंवा कलावान. ज्याच्या अंगी कला आहे तो कलाकार आहे, कलावंत आहे, है ना. कलावान आहे ज्याच्या अंगी कला आहे तो. आता जे ॲक्टिंग फॅक्टिंग करतात, नाटकांमध्ये काम करतात, संगीत गायन करतात, चित्र काढतात, तर हे सगळे कलाकार आहेत ना हो. त्याच्या अंगी काही ना काही कला आहे. पुढे जाऊया. कर्तव्यपरायणमुख. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा म्हणजेच कर्तव्यपरामुख, है ना. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. 68वी म्हण आहे कवी. कविता रचणारा. जो कविता रचतो त्याला कवी म्हणतात आणि जी कविता रचते तिला कवयित्री असे म्हणतात. खाली बघा तुम्ही, कवयित्री म्हणजे काय? कविता रचणारी. इकडे फोटोमध्ये तुम्हाला बहिणाबाई चौधरी दिसत आहेत. हे नाव तुम्ही ऐकलं आहे का? ऐकलं नसेल तर नक्की ऐका, बहिणाबाई चौधरी. तर यांच्या कविता फारच फेमस आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिनं जीव जीव झाडाला टांगला. आणखी एक ती कविता आहे बघा, की अरे संसार संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. तर बहिणाबाई चौधरी कवयित्री आहेत ह्या. 70वी म्हण आहे कर्णमधुर. कानास गोड लागणारे. कर्णमधुर म्हणजे काय? कानास गोड लागणारे. बघा यांना ओळखता का तुम्ही? ओळखत नसाल तर ओळखा, है ना. आपल्या फेवरेट आहेत त्या. यांचं नाव आहे आर्या आंबेकर आणि याचा आवाज मला लय आवडते, है ना. तर तुम्ही जर यांचे गाणे ऐकले नसतील तर कधी वेळ भेटला तर ऐका आर्या आंबेकर यांचे गाणे. कर्णमधुर म्हणजे काय? कानास गोड लागणारे आणि यांचा आवाज कानास एकदम गोड लागतो. पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे कर्मभूमी. कार्य करण्याचा प्रदेश, कर्तृत्व गाजवलेला प्रदेश. बघा काही लोकांची कर्मभूमी वेगळी असते आणि जन्मभूमी वेगळी असते. आता बघा आमची जन्मभूमी तिकडे बुलढाणा आहे, उमाडी आहे, पण कर्मभूमी कुठे आहे? आम्ही काम कुठे करू राहिलो? तर पुण्यात करू राहिलो. म्हणून कर्मभूमी काय झाली? ज्या प्रदेशात आम्ही कार्य करत आहे, कर्तृत्व गाजवत आहोत, ती झाली कर्मभूमी. 72वा शब्द आहे कल्पवृक्ष. सर्व इच्छा पूर्ण करणारा एक काल्पनिक वृक्ष, त्याला म्हणतात कल्पवृक्ष. पुढचा शब्द आहे कनवाळू. दुसऱ्याचे दुःख पाहून कळवळणारा म्हणजे काय? कनवाळू. 74वा शब्द आहे कष्टसाध्य. कष्टाने मिळवणारी जी वस्तू आहे ती असते कष्टसाध्य, है ना. कष्टसाध्य आहे बहुते, लय कष्ट करावं लागतं त्यासाठी. 75वा शब्द आहे कंजूस. कंजूस म्हणजे काय हो? की वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा. तुमचे मित्र लयच कंजूस असतात काही काही, आमचे बी आहेत काही काही कंजूस. जातच नाहीत लेकाचे पेमेंट करायला. काही काही मित्र पाहा तुम्ही तुमच्यासोबत जेवायला येतात. आता मग ज्याचं त्यांना पे केलं पाहिजे. जर तुम्ही नोकरीवर नाही आहेत सध्या, पैसा लत्ता नाही आहे प्रत्येकाजवळ, मग काय असते की जायचं बा आपलं करायचं किंवा ते TTMM तर करायचं ना, कमी कमी तुझं तू माझं मी. नाही जातच नाही लेकाचे पे करायला. तर काही असे असतात कंजूस असतात, वाजवीपेक्षा कमी खर्च करणारा. 76वा शब्द आहे कामधेनू. सर्व इच्छा पूर्ण करणारी काल्पनिक गाय. इकडे बघा फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, सर्व इच्छा पूर्ण करणारी एक काल्पनिक गाय आहे, तिला म्हणतात कामधेनू. 77वा शब्द आहे कान उघडणी. कठोर शब्दांनी केलेला उपदेश म्हणजे काय? कान उघडणी. 78वा शब्द आहे काव्य गायन. कविता तालासुरात गाऊन दाखविणे यालाच म्हणतात काव्य गायन. तुम्ही इकडे या फोटोमध्ये बघू शकता, मागे ते लयच फेमस झालं होतं, है ना. पुन्हा तोच सागर, पुन्हा त्याच लाटा, पुन्हा तीच खळखळ नको वाटते, है ना. तर अविनाश नाव आहे यांचं, या कवीचं. तर ते त्यांच्या कविता गायन करून दाखवत असतात. पुढचा शब्द आहे काथवट. काथवट म्हणजे काय? भाकरी करण्याची लाकडी परात, त्याला म्हणतात काथवट. हा शब्द विचारला जाऊ शकतो बरं का तुम्हाला. काथवट म्हणजे काय? भाकरी करण्याची लाकडी परात. 80वा शब्द आहे कार्यक्षम. कार्य करण्याची पात्रता असलेला त्याला म्हणतो आपण कार्यक्षम. ज्याच्याकडे कार्य करण्याची पात्रता आहे तो आहे कार्यक्षम. 81वा शब्द आहे कासार.
आमच्या गावामध्ये ते बांगड्या भरणाऱ्या बाया आल्या की गावामध्ये असं हे चालायचं गल्लीमध्ये, ते कासारणी आली असं म्हणायचं, म्हणजे बांगड्या घालणारी बाया आली. तर काचेच्या बांगड्या बनविणारा जो आहे त्याला कासार असे म्हणतात. कुंभार म्हणजे काय हो, मळकी बनवणारा म्हणजे काय, कुंभार. जो मळके बनवतो तो कुंभार. 83वा शब्द आहे कुंजविहारी. कुंजविहारी म्हणजे काय हो, कुंजात विहार करणारा, म्हणजे गार्डन, बगीचा, त्या बगीच्यामध्ये जो विहार करतो, फिरत असतो, त्याला काय म्हणता, कुंजविहारी. 84वा शब्द आहे कोरीव लेणी. तर तुम्ही कोरीव लेणी पण बघितल्याच असतील, दगडात कोरलेली लेणी म्हणजे कोरीव लेणी. 85वा शब्द आहे कोडगा. कोडगा म्हणजे काय तुम्हाला सांगतो मी. कोडगा म्हणजे तुम्हाला कोण ना कोणी कोडगा म्हटलं असेल. कोडगा म्हणजे निर्लज्ज, ज्याला काहीच लाज नाही आहे, बेशरम आहे, ज्याला लाज नाही असा कोडगा म्हणतात ना. अरे तो तर कोडगा आहे लेकाचा, त्याला जराशी बी लाज नाही आहे. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे कोट्याधीश. कोट्याधीश म्हणजे काय हो, की कोटीची संपत्ती असतं, ज्याच्याकडे कोटी कोटी रुपये आहे तो कोण आहे, कोट्याधीश आहे. असाच एक शब्द आहे लखपती. ज्याच्याकडे लाखो रुपये आहे तो लखपती. चला पुढे जाऊया. इकडे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कोट्याधीश. अरे कोट्याधीश नाही, लय पैसा आहे त्यांच्याकडे. कोट्याधीश शब्द तर त्यांच्यासाठी हलका झाला. पुढे जाऊया. 87वा शब्द आहे कोंडवाळा. हा शब्द तुम्हाला आठवते काय? तुम्ही जर शेतकऱ्याचे लेकरं असाल तर तुमच्या जर शेतामध्ये कधी कधी हे बेवारस जनावरं जर घुसली की नाही, तर तुम्ही काय करता, नेतातले काय वळून कोंडवाळ्यात कोंडून ठेवता. म्हणजे जे असे काही जनावरं आहेत, मोकाट जनावरं, त्यांना कोंडून ठेवण्याचे जे ठिकाण आहे त्याला कोंडवाळा असे म्हणतात. 88वा शब्द आहे कृतज्ञ. केलेले उपकार जाणणारा त्याला म्हणतात कृतज्ञ, आणि जो केलेले उपकार जाणत नाही त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात कृतज्ञ. जो केलेले उपकार जाणत नाही त्याला कृतज्ञ असे म्हणतात. आपला 90वा शब्द आहे कृष्ण पक्ष. अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा. तुम्हाला आणखी एक शब्द सांगतो, त्याला म्हणतात शुक्ल पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे काय, की जेव्हा चंद्र असतो, चांदण्या असतात है ना, उजेडाच्या ज्या रात्री असतात त्यांना शुक्ल पक्ष असे म्हणतात. शुक्ल पक्ष म्हणजे काय, तो जो चांदण्या रात्रीचा पंधरवाडा आहे त्याला शुक्ल पक्ष म्हणतात. आणि कृष्ण पक्ष म्हणजे काय, अंधाऱ्या रात्रीचा पंधरवाडा म्हणजे कृष्ण पक्ष. पुढचा शब्द आहे खग. खग म्हणजे काय हो, की जे आकाशामध्ये उडतात, आकाशात गमन करतात. पक्षी म्हणजे खग है ना, तर खग म्हणजे पक्षी, लक्षात असू द्या. 92वा शब्द आहे खर्चिक किंवा उधळ्या. सतत पैसे खर्चणारा, उधळपट्टी करणारा पैशाची, त्याला म्हणतात खर्चिक किंवा उधळ्या. 93वा शब्द आहे खेळाडू. खेळाडू म्हणजे काय, खेळाची आवड असणारा, खेळ खेळणारा, त्याला आपण काय म्हणतो, खेळाडू असे म्हणतो. एकदम सोपा शब्द आहे हा. 94वा शब्द आहे खेळगडी. आपल्याबरोबर खेळात भाग घेणारा जो मित्र असतो त्याला खेळगडी असे म्हणतात. 95वा शब्द आहे गर्भश्रीमंत. जन्मापासून मुबलक संपत्ती जवळ असणारा त्याला आपण म्हणतो गर्भश्रीमंत. 96वा शब्द आहे गाभारा. तर गाभारा माहित असेल तुम्हाला, की जी मूर्ती असते ना, जिथं मूर्ती असते मंदिरामध्ये, त्या एरियाला गाभारा असे म्हणतात. मूर्ती जिथे असते तो देवालयातील भाग म्हणजेच गाभारा. 97वा शब्द आहे गायरान. गायरान म्हणजे काय, गाईला चरण्यासाठी राखलेले रान म्हणजेच गाईरान. बघा इकडे गाई चरत आहेत, तर गायरान म्हणजे काय, गायींच्या चरण्यासाठी जे राखलेलं रान आहे त्याला म्हणतात गायरान. 98वा शब्द आहे गावकुस. यालाच म्हणतात गाव भोवतालचा तट. गावकुस म्हणजे काय, गाव भोवतालचा तट. मित्रांनो 99वा शब्द आहे गावगाडा. याचा अर्थ असा होतो गावाचा कारभार. गावाचा कारभार यासाठी जो शब्द आहे तो आहे गावगाडा. 100वा शब्द आहे ग्रामपंचायत. ग्रामपंचायत म्हणजे काय, गावच्या पंचांचे राज्य, त्याला आपण म्हणतो ग्रामपंचायत. चला पुढे जाऊया. आपला 101वा शब्द आहे गिरिजन. गिरिजन म्हणजे काय, तर डोंगरात राहणारे लोक, त्यांना आपण गिरिजन असे म्हणतो. गिरी म्हणजे काय हो, डोंगर. तर डोंगरात राहणारे जे लोक आहेत ते गिरिजन. पुढचा शब्द आहे गीतकार. गीते रचणारा. गीते रचणारा म्हणजे गीतकार. 103वा शब्द आहे गोदाम, कोठार किंवा वखार. धान्यादी साठवण्याची जी बंदिस्त जागा असते तिलाच गोदाम, कोठार किंवा वखार असे म्हटले जाते. पुढचा शब्द आहे गोठा. गोठा म्हणजे काय हो, गाई गुरे जेथे बांधून ठेवतात ती जागा म्हणजे गोठा. पुढचा शब्द आहे गुरुबंधू. गुरुकडे आपल्याबरोबर जो शिकण्यासाठी आपला मित्र असतो ना, त्याला गुरुबंधू असे म्हणतात. पुढे जाऊया. 106वा शब्द आहे गुप्तहेर किंवा ज्याला आपण हेर असे म्हणतो. गुप्त बातम्या काढणारा त्याला म्हणतात गुप्तहेर. 107वा शब्द आहे घर कोंबळा. नेहमी घरात बसून राहणारा त्याला आपण म्हणतो घर कोंबळा. 108वा शब्द आहे घरभेदी. तुम्ही इकडे चित्रामध्ये पाहू शकता, हे चित्र कोणाचं आहे,
हे आहे बिभीषणाचं चित्र. बिभीषण कोण होता? तर रावणाचा भाऊ होता. काय केलं होतं यानं? तर रामाला सांगितलं होतं की रावणाला जर मारायचं असेल तर बरोबर त्या बेंबीमध्ये बाण मारायचा. आता यानं काय केलं? घरभेदीपणा केला की नाही यानं? घरच्या ज्या गुप्त गोष्टी आहेत त्या सगळीकडे सांगितल्या की नाही यानं? तर घरभेदी म्हणजे शत्रूला सामील झालेला, फितूर झालेला किंवा घरात भांडणे लावणारा, त्याला म्हणतात घरभेदी. पुढचा शब्द आहे घोकंपट्टी, मोठ्याने केलेले पाठांतर. आमच्या गल्लीमध्ये एक पोट्टी होती हा, ते अशी मोठ्या मोठ्याने वाचायची. तर मोठमोठ्याने जे पाठांतर केले जाते त्याला म्हणतात घोकंपट्टी. 110वा शब्द आहे चर्च, ख्रिश्चनांचे प्रार्थनास्थळ, त्याला म्हणतात चर्च. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, अग्यारी म्हणजे काय? जे पारशी लोकांचं प्रार्थनास्थळ आहे त्याला अग्यारी म्हणतात. चर्च म्हणजे काय? जे ख्रिश्चन लोकांचं प्रार्थनास्थळ आहे त्याला चर्च असे म्हणतात. 111वा शब्द आहे चक्रधर किंवा चक्रपाणी, ज्याच्या हाती चक्र आहे असा. इकडे पाहू शकतात तुम्ही, भगवान विष्णू, श्रीकृष्ण, ज्याच्या हाती चक्र आहे असा, त्याला म्हणतात चक्रपाणी किंवा चक्रधर. 112वा शब्द आहे चक्रव्यूह, सैन्याची चक्राकार केलेली रचना म्हणजेच चक्रव्यूह. तुम्हाला माहित आहे ना की अभिमन्यूला मारण्यासाठी चक्रव्यूह रचला होता है ना, तर चक्रव्यूह समजलं, सैन्याची चक्राकार केलेली रचना. 113वा शब्द आहे चौवाटा किंवा चौक. चौवाटा म्हणजे काय हो? 4 वाटा. चौवाटा म्हणजे काय? 4 वाटा. आणि त्या 4 वाटा जिथं एकत्र येतात त्याला काय म्हणतात? चौक असे म्हणतात. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे चौवाटा किंवा चौक. 114वा शब्द आहे चतुष्पाद, 4 पायावर चालणारा. चतु म्हणजे काय हो? 4, आणि पाद म्हणजे काय? त्याचे पाय. तर ज्याला 4 पाय आहेत असा 4 पायावर चालणारा त्याला म्हणतो आपण चतुष्पाद है ना. तर गाय, बैल, म्हैस जे जे 4 पायावर चालतात ते सगळे कशामध्ये येतात? चतुष्पादामध्ये येतात. 115वा शब्द आहे चावडी. चावडी म्हणजे काय? गावच्या कामकाजाची जागा. जी गावच्या कामकाजाची जागा असते तिला चावडी असं म्हटलं जाते. मित्रांनो, 116वा शब्द आहे चांभार. चांभार म्हणजे काय? जो चपला शिवतो, चपला बनवितो, पादत्राणे बनविणारा म्हणजे चांभार. 117वा शब्द आहे चिंतामणी, चिंता हरण करणारा मणी म्हणजे चिंतामणी. तुम्ही ना तुलसीदास नावाच्या कवीचं नाव ऐकलं आहे काय? ज्यांनी रामचरितमानस लिहिलेलं आहे. त्यामध्ये ते असं लिहितात की चिंता वाकी कीजिए जो अनहोनी होय, अनहोनी होनी नाही, होनी ही सो होय. त्यामुळे चिंता करायची काय? बिलकुल चिंता करायची नाही. चिंता हरण करणारा मणी म्हणजे चिंतामणी. 118वा शब्द आहे चिरंजीव, पुष्कळ दिवस जगणारा म्हणजे चिरंजीव. लग्नपत्रिका पाहिल्या का कधी? त्यामध्ये लिहिलेलं असते ची सौका किंवा चिरंजीव. पुष्कळ दिवस जगणारा म्हणजे चिरंजीव. 119वा शब्द आहे चुगलखोर, चुगल्या सांगणारा. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला या शब्दाने संबोधन करत असाल, चुगलखोर म्हणून, चुगल्या करणारी, चुगल्या करणारा. 120वा शब्द आहे चौक, 4 रस्ते मिळतात ती जागा म्हणजे चौक. इकडून एक, इकडून एक, समोरून एक आणि मागून एक. तर अशा प्रकारे 4 रस्ते मिळतात ती जागा म्हणजे चौक. 121वा शब्द आहे जलचर, पाण्यात राहणारा म्हणजे जलचर. मग आता मला सांगा, जे जमिनीवर राहतात त्यांना काय म्हणतात? जे पाण्यात पण राहतात आणि जमिनीवर पण राहतात त्यांना काय म्हणतात? कमेंट सेक्शन मध्ये लिहा. 122वा शब्द आहे जयघोष किंवा घोषा, नावाचा एकसारखा उच्चार करणे म्हणजे जयघोष करणे. राहुल दांडगे जिंदाबाद, राहुल दांडगे जिंदाबाद. तर आपण काय करू राहिलो? जयघोष करू राहिलो. 123वा शब्द आहे जन्मभूमी, मायभूमी, जेथे आपण जन्मतो तो देश. आता सांगा कर्मभूमी म्हणजे काय? याबद्दल मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं. जन्मभूमी वेगळी आहे आणि कर्मभूमी वेगळी आहे. जिथे जन्म झाला ती जन्मभूमी आणि जिथे तुम्ही तुमचं कर्तृत्व गाजवतात त्याला म्हणतात कर्मभूमी. 124वा शब्द आहे जगज्जेता. जगज्जेता म्हणजे काय? तुम्ही सिकंदरचं नाव ऐकलं आहे का? जगज्जेता सिकंदर. तर जग जिंकणारा म्हणजे जगज्जेता. 125वा शब्द आहे जागल्या, रात्री जागून गावाचे रक्षण करणारा. जागते रहो असं म्हणून जो पुऱ्या गावाचं रक्षण करत असतो त्याला काय म्हणतात? जागल्या असे म्हणतात. पुढे चला. 126वा शब्द आहे जिल्हा परिषद, जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्था म्हणजे जिल्हा परिषद. मग ग्रामपंचायत कोण असणार आहे? गावाचा कारभार पाहणारी. नगरपंचायत कोण असणार आहे? तर नगरचा कारभार पाहणारी है ना. तर 127वा शब्द आहे जीवलग. जीवलग म्हणजे काय? जीवाला जीव देणारा, जीवाला जीव देणारा. तुम्ही स्टेटसमध्ये टाकता ना की माझा जीवलग मित्र आहे, म्हणजे काय? की जीवाला जीव देणारा मित्र आहे. 128वा शब्द आहे जितेंद्रिय, ज्याने सर्व इंद्रिये जिंकली आहेत असा. तुम्ही वर्धमान महावीरांचं नाव ऐकलेलं आहे का?
तर त्यांना जैन किंवा जितेंद्रिय असं म्हटलं जाते. ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे त्यांना म्हणतात जितेंद्रिय. इंद्रियांवर विजय मिळवणं म्हणजे काय, की आपल्या इच्छांवर विजय मिळवणं. तुमच्या जिभेवर तुमचा विजय मिळवला पाहिजे तुम्ही, डोळ्यांवर, कानावर, नाकावर, त्वचेवर तुम्ही विजय मिळवला पाहिजे. तुमचं मन म्हणेल तसं तुम्ही न वागता तुम्हाला जसं वागायचं आहे तसं तुम्ही तुमच्या मनाकडून कळून घेतलं पाहिजे. तर याला काय म्हणतात, जितेंद्रिय, ज्याने सर्व इंद्रिय जिंकली आहेत असा. मित्रांनो, 129वा शब्द आहे जिज्ञासू. ज्याच्याकडे जाणून घेण्याची इच्छा आहे तो कोण आहे, जिज्ञासू आहे. 130वा शब्द आहे जेता. जेता म्हणजे काय, विजय मिळवलेला. ज्याने विजय मिळवलेला आहे तो कोण आहे, तो जेता आहे. चला पुढे जाऊया. 131वा शब्द आहे झंझावत. झंझावत म्हणजे काय, सोसाट्याचा वारा. एकदम जोरजोरात जेव्हा वारा येते ना तेव्हा त्याला म्हणतात झंझावत, सोसाट्याचा वारा. 132वा शब्द आहे टाकसाळ. टाकसाळ म्हणजे काय हो, की जिथे नाणी बनवली जातात, नाणी पाडण्याची जागा, तिला म्हणतात टाकसाळ. इकडे तुम्ही बघू शकता, हे जे नाणी बनवली जात आहे तर ती जी जागा आहे तिला टाकसाळ असे म्हणतात. 133वा शब्द आहे डोळस. डोळ्यांनी पहावयास समर्थ असलेला, जाणता है ना, जो जाणता आहे, डोळ्यांनी पाहून सम्यक विचार करत असतो तिच्यावर है ना, विवेक असतो त्याच्याकडे, त्याला काय म्हणतात, डोळस असे म्हणतात. डोळ्यांनी पहावयास समर्थ असलेला जाणता. 134वा शब्द आहे तपोवन. तप करण्याची जागा म्हणजे काय, तपोवन. ते ऋषीमुनी जात असतात ना आणि ज्या जागेवर जाऊन ते तपश्चर्या करतात त्याला काय म्हणतात, तपोवन असे म्हणतात. 135वा शब्द आहे तबेला किंवा पागा. तबेला किंवा पागा, तर हा शब्द तुम्हाला माहितच आहे. तबेला म्हणजे काय, जिथं घोडे ठेवले जातात त्याला तबेला असे म्हणतात आणि त्यालाच पागा असेही म्हणतात. घोडे बांधण्याची जागा म्हणजे काय, पागा. इकडे इमेज मध्ये तुम्हाला दिसू शकते की कसे ते घोडे बांधले जातात तिथं, त्याला म्हणतात पागा किंवा तबेला. 136वा शब्द आहे तगाई. तगाई म्हणजे काय हो, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज म्हणजे तगाई. हा शब्द तुम्हाला विचारला जाऊ शकते परीक्षेमध्ये. तगाई म्हणजे काय, शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज म्हणजे तगाई. 137वा शब्द आहे तट. तट म्हणजे काय, किल्ल्याच्या भोवतालची जी भिंत असते तिला काय म्हणतात, तट असे म्हणतात. तट शब्द हिंदीमध्ये काय कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला, की नदीच्या ज्या दोन्ही बाजूने किनारे असतात की नाही त्यांना तट असे म्हणतात. तर तट म्हणजे काय समजलं, किल्ल्याच्या भोवतीची भिंत म्हणजे तट. 138वा शब्द आहे तत्कालीन. तत्कालीन म्हणजे काय, त्यावेळचा. तत्कालीन परिस्थितीचा विचार करता हा निर्णय घेतला जात आहे. तत्कालीन म्हणजे काय, त्यावेळच्या परिस्थितीचा है ना. 139वा शब्द आहे तहनामा. तहनामा म्हणजे काय, तुम्ही मागे इतिहासामध्ये वाचलं असेल की यांच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये तह झाला. तहनामा एक लिहिला जातो. तहांच्या अटींचा तर्जुमा म्हणजे तहनामा. 140वा शब्द आहे ताम्रपट. तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख म्हणजे ताम्रपट. इमेजमध्ये तुम्ही पाहू शकता. तर आपले जे ऐतिहासिक स्रोत आहेत की आपल्याला इतिहास लिहायचा आहे, मग स्रोत कोणकोणते असणार आहेत, तर ताम्रपट पण त्यातला एक सोर्स असतो. अभिलेख सोर्स असतात, जे जुने पुस्तकं आहेत ते सोर्स असतात. उत्खनन केलं जाते तो एक सोर्स असतो. तर ताम्रपट, तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेले लेख म्हणजे काय, ताम्रपट. 141वा शब्द आहे तिठा. तिठा म्हणजे काय, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा. आपण चौक बघितला होता, तिथं 4 रस्ते एकत्र येतात आणि तिठा म्हणजे काय, जिथं 3 रस्ते एकत्र येतात त्याला तिठा असे म्हणतात. 142वा शब्द आहे तितिक्षा. तितिक्षा बघा, संस्कृतचा शब्द आहे हा तितिक्षा. याला काय म्हणतात, हाल अपेष्टा सहन करण्याची जी क्षमता असते ना तिला तितिक्षा असे म्हणतात. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण म्हणजे तितिक्षा. 143वा शब्द आहे तोंडपुजेपणा. तोंडपुजे म्हणजे काय, की तोंडावर स्तुती करणं एखाद्याची. तोंडावर स्तुती करण्याचा गुण म्हणजे तोंडपुजेपणा. 144वा शब्द आहे तुरुंग, बंदीशाळा किंवा कारागृह. जिथे कैदी ठेवले जातात ती जागा म्हणजे तुरुंग, बंदीशाळा किंवा कारागृह. तुम्ही काहीतरी गुन्हे करा मग तुम्हाला बरोबर कारागृह पाहता येते, आहे की नाही. करू नका बे गुन्हे गिने, कारागृहात गेले ना बाबू लय लाईफ बेकार असते, रडसान तुम्ही डायरेक्ट बाहेर यासाठी. 145वा शब्द आहे त्रैमासिक. 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे. किती महिन्यातून, 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे त्रैमासिक. 146वा शब्द आहे दरवेशी. दरवेशी म्हणजे काय हो, अस्वलाचा खेळ करणारा म्हणजे दरवेशी. तुम्ही आता तुमच्या वेळेस तर ते काही येत नाही, पण 2000 किंवा 2000 आधी जे जन्मलेले आहेत की नाही त्यांनी हे दरवेशीचा खेळ नक्कीच बघितला असेल. अस्वलाचा खेळ करणारा जो असतो की नाही त्याला दरवेशी असे म्हणतात. 147वा शब्द आहे दानशूर.
दान धर्म करण्यासाठी प्रसिद्ध असणारा म्हणजे दानशूर. 148वा शब्द आहे दाता. दाता म्हणजे काय? दान धर्म करणारा म्हणजे दाता. 149वा शब्द आहे द्विज. दोनदा जन्मलेला. आता तुम्ही म्हणणार की द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला, तर म्हणजे नेमकं काय? तर काय असते ना की ब्राह्मण जे लोक आहेत त्यांच्याबद्दल असं म्हटलं जाते की ते द्विज आहेत. एकदा तर ते म्हणजे जेव्हा आई जन्म देते तेव्हा जन्म होते त्यांचा, आणि दुसरा जन्म त्यांचा जेव्हा ते हे जनेऊ घालत असतात की नाही तेव्हा त्यांचा दुसरा जन्म होत असतो, म्हणून त्याला द्विज असे म्हणतात. काय म्हणतात? द्विज, दोनदा जन्मलेला. 150वा शब्द आहे दीर्घोद्योगी. सतत उद्योग करणारा म्हणजे काय? दीर्घोद्योगी. 151वा शब्द आहे दीर्घायुषी किंवा दीर्घायू. खूप आयुष्य असलेला म्हणजे काय? दीर्घायुषी. खूप आयुष्य आहे त्याला, है ना. 152वा शब्द आहे दीपस्तंभ. जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा म्हणजे दीपस्तंभ. इकडे तुम्ही बघू शकता, हा समुद्र आहे आणि आहे ना एक दीपस्तंभ लावलेला आहे. इथं दीप असते, म्हणजे जे जहाज पाण्यामध्ये तिकडे अंदर गेलेल्या समुद्रामध्ये त्यांना रस्ता दाखवण्याचं काम कोण करत असते? हा दीपस्तंभ करत असते. हिंदीमध्ये याला आकाशदीप असे म्हटले जाते. आणि आकाशदीप या नावानं जयशंकर प्रसाद नावाच्या एका लेखकाची कहाणी सुद्धा आहे. त्यांचा एक मोठा कहाणी संग्रह आहे आकाशदीप म्हणून. तर आकाशदीप म्हणजे काय किंवा दीपस्तंभ म्हणजे काय? जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा म्हणजे दीपस्तंभ. 153वा शब्द आहे द्वीपकल्प. तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. किती बाजूंनी? तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश म्हणजे द्वीपकल्प. 154वा शब्द आहे द्विसाप्ताहिक किंवा त्रिसाप्ताहिक. तर द्विसाप्ताहिक म्हणजे काय? जे आठवड्यातून 2 वेळा प्रकाशित होते त्याला द्विसाप्ताहिक असे म्हणतात. त्रिसाप्ताहिक म्हणजे काय? जे आठवड्यातून 3दा प्रकाशित होते त्याला त्रिसाप्ताहिक असे म्हणतात. 155वा शब्द आहे दुराचारी. दुराचारी म्हणजे काय हो? वाईट आचरण करणारा, दुराचारी. चला पुढे जाऊया. 156वा शब्द आहे दुतोंड्या. दोन्ही बाजूंनी बोलणारा म्हणजे काय? दुतोंड्या. तुम्ही दोतोंड्या साप बघितलेला आहे का? ज्याला 2 तोंड असतात. तुम्ही बघितलं नसेल कधी, पण तुम्ही त्या माणसाला पण दुतोंड्या म्हणतात. जे माणसं काय करतात ना, इकडून बी बोलतात आणि तिकडून बी बोलतात आणि भांडणं लावून देतात लेकाचे. तर दुतोंड्या, दोन्ही बाजूंनी बोलणारा. 157वा शब्द आहे दुआब किंवा दोआब. तर 2 नद्यांमधील जो प्रदेश असतो ना त्याला म्हणतात दुआब. असं तिकडून एक नदी चालली, इकडून एक नदी चालली, आणि जो मधातला जो प्रदेश आहे ना त्याला दुआब म्हणतात. आणि हा जो प्रदेश असते ना हा सर्वात उपजाऊ असते, है ना, उर्वरक असते एकदम. तर तिथं पिकं लय भारी येतात. तर गंगेचा जो प्रदेश आहे ना त्याला दुआब प्रदेश असे म्हणतात. तिथं एकदम मस्त पीक पाणी येते. 158वा शब्द आहे देशभक्त किंवा देशसेवक. देशाची सेवा करणारा म्हणजे कोण? देशभक्त, देशसेवक. तर हे आर्मीवाले तुम्ही बघू शकता, देशभक्त देशसेवक आहेत ते. त्याचबरोबर प्रत्येक जण हा देशसेवक किंवा देशभक्त होऊ शकतो. आपल्या आपल्या परीनं जे काही देशासाठी होऊ शकते ते आपण केलं पाहिजे. पुढचा शब्द आहे दैनिक. दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र म्हणजे दैनिक. तुमच्या घरी येत असेल ना, लोकमत, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, है ना, दैनिक भास्कर, लय मोठे वर्तमानपत्र आहेत जे दैनिक असतात. दैनिक म्हणजे काय? दररोज प्रसिद्ध होणारे वर्तमानपत्र. 160वा शब्द आहे दैववादी. दैवावर भरोसा ठेवून राहणारा म्हणजे काय? दैववादी. तू वरचं जसं करीन तसं होते बाबा म्हणजे काय? दैवावर विश्वास ठेवते, भाग्यावर विश्वास ठेवते. जे आपल्या कपाळावर लिहिलेलं आहे, नशिबात लिहिलेलं आहे तेच होईन बा असं म्हणणारा कोण असते? दैववादी असते. चला पुढे जाऊया. 161वा शब्द आहे दंतकथा. एकाने दुसऱ्यास सांगून चालत आलेली गोष्ट म्हणजे दंतकथा. तुम्ही ना लाकूड तोड्याची गोष्ट ऐकलेली आहे का? तुमच्या आजी आबानं तुम्हाला नक्कीच लाकूड तोड्याची गोष्ट सांगितली असेल. ते सोन्याची कुऱ्हाड पडते, कसं आहे ना, ते लोखंडाची कुऱ्हाड, चांदीची कुऱ्हाड, सोन्याची कुऱ्हाड. तर ते लाकूड तोड्याची गोष्ट तुम्हाला तुमच्या आजी आबानं सांगली असेल आणि तुमच्या आजी आबाला त्याच्या आजी आबानं सांगितली असेल. तर दंतकथा आहेत ह्या. एकाने दुसऱ्यास सांगून चालत आलेल्या गोष्टी म्हणजे दंतकथा. 162वा शब्द आहे धनको. मी तुम्हाला ऋणको जेव्हा सांगितलं होतं तेव्हाच धनको बी काय असते ते पण सांगितलं होतं. ऋणको म्हणजे काय? ज्यानं एखाद्याकडून कर्ज घेतलेला आहे ना आणि त्याच्यावर कर्जाचा बोजा आहे म्हणजे तो कोण आहे? ऋणको आहे. धनको म्हणजे काय? ज्यानं दुसऱ्याला कर्ज दिलेलं आहे, ज्याच्याकडे पैसे होते त्यांना दुसऱ्याला दिले व्याजानं, त्याला म्हणतात धनको. 19 शब्द आहेत हे. 163वा शब्द आहे धर्मांतरण. धर्मांतर म्हणजे काय? दुसऱ्या धर्मात प्रवेश करणे. हिंदू आहे तर मुस्लिम झाला, मुस्लिम आहे तर हिंदू झाला तर काय होईल? धर्मांतरण होईल, है ना. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे. 164वा शब्द आहे धबधबा. धबधबा म्हणजे काय?
उंचावरून जे पाणी पडत जाते की नाही त्याला धबधबा असे म्हणतात. उंचावरून पडणारा पाणलोट त्याला म्हणतात धबधबा. धबधब्यांचे नावं सांगा बरं, महाराष्ट्रात असणाऱ्या धबधब्यांचे नावं सांगा. तुम्ही जर सांगितलं ना कमेंट सेक्शनमध्ये तर मी प्रयत्न करेन तिथं पाहायला जाण्याचा. चला पुढे जाऊया. 165वा शब्द आहे धर्मशाळा. पंथस्थांना विनामूल्य राहण्याचे ठिकाण. जे काही वाट सुरू असतात, इकडून तिकडे जाणारे असतात है ना, मोठ्या मोठ्या यात्रांवर जाणारे असतात, तर त्यांना थांबायसाठी विश्राम करण्यासाठी काही काही धर्मशाळा बनवलेल्या असतात है ना. तर पंथस्थांना विनामूल्य राहण्याचे ठिकाण म्हणजे धर्मशाळा. तुम्ही कधी म्हणतात ना, काय बे उठला सुटला चाललाय तू, हे का धर्मशाळा आहे काय, तर कोणी पण जाऊन तिथं राहू शकते विनामूल्य. 166वा शब्द आहे ध्येय. शेवटी मिळवायचे ते त्याला काय म्हणतात, ध्येय असे म्हणतात. तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात काहीतरी मिळवायचं असेल, नोकरी पाहिजेत असेल, लय आपले स्वप्न असतात बाबू, घर बांधायचं असेल, लग्न करायचं असेल चांगलं एखाद्या हिरोईनीसोबत, तर हे काय आहे ध्येय. 167वा शब्द आहे नखशिकांत. नखापासून, पायाच्या नखापासून तर आपल्या या केसांपर्यंत त्याला काय म्हणतात, नखशिकांत म्हणतात. पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. आता मला तर काही शेंडी नाही आहे. 168वा शब्द आहे नट. नट म्हणजे काय, नाटकात भूमिका करणारा पुरुष. तुम्हाला थोडंसं अजबसं वाटू शकते नट नटी. मी विद्यार्थी सहाय्यक समितीमध्ये राहत होतो तेव्हा माझा एक रूममेट होता. आता तो म्हणजे मुस्लिम होता. तर तो आता आपलं कसं आहे, आपण नॉर्मली हिरो हिरोईन कोण आहे तिच्यामध्ये, ॲक्टर कोण आहे, ॲक्ट्रेस कोण आहे असं म्हणतो ना. नॉर्मली नट नटी असे शब्द आपण सध्या वापरत नाही. तर तो काय म्हणायचा, अरे तू बघितलं काय, त्यामध्ये ती नटी आहे ना, लय सजून डजून यायची लेखाची है ना. तर नटी नट. नट म्हणजे काय, नाटकात भूमिका करणारा पुरुष. आणि नाटकात जर भूमिका करणारी स्त्री असेल तर तिला नटी असे म्हणतात. चला पुढे जाऊया. 169वा शब्द आहे नभोवाणी किंवा आकाशवाणी. आकाशातून ऐकू येणारी वाणी म्हणजे आकाशवाणी. आपलं जे रेडिओ आहे की नाही, रेडिओला सध्या आपण आकाशवाणी असे म्हणतो. तर दिनकर नावाचे एक कवी आहेत, रामधारीसिंह दिनकर यांनी हे आपला जो रेडिओ आहे ना त्याला हिंदी शब्द कोणता दिला होता, तर आकाशवाणी असा शब्द, नभोवाणी हा शब्द त्यांनी या रेडिओला दिला होता. आकाशवाणी म्हणजे काय, तुम्ही ते पाहिलं असेल ना, जेव्हा कृष्णाचा जन्म होत असतो तेव्हा आकाशातून ते आकाशवाणी होते की कंसाचा जो हा संहारक आहे तो जन्मलेला आहे, तर ते काय असते, आकाशवाणी असते. 170वा शब्द आहे नवमतवादी किंवा पुरोगामी. नव्या मताप्रमाणे वागणारा त्याला म्हणतो आपण नवमतवादी किंवा पुरोगामी. की अरे ती जी संघटना आहे ना ती पुरोगामी संघटना आहे. म्हणजे काय, नवीन विचारांना त्यांच्या याच्यामध्ये स्थान देते, त्यांच्या विचारधारेमध्ये नव्या मताप्रमाणे वागणारे नवमतवादी. 171वा शब्द आहे नवज्वर. नवज्वर म्हणजे काय, नव म्हणजे 9 दिवस आणि ज्वर म्हणजे काय, ताप. तर 9 दिवस टिकणारा ताप म्हणजे नवजर. पुढे जाऊया. 172वा शब्द आहे नाटककार. नाटककार म्हणजे काय, जो नाटक लिहितो तो नाटककार. सांगा बरं काही नाटककारांचे नावं. मराठीमध्ये तुम्ही विजय तेंडुलकर यांचं नाव ऐकलं असेल. हिंदीमधले मी तुम्हाला 4-5 नावं सांगू शकतो. जयशंकर प्रसाद, मोहन राकेश, हबीब तन्वीर है ना. तर असे खूप सारे नाव आहेत म्हणा ते. चला पुढे जाऊया. नास्तिक. नास्तिकच्या अगोदर नाविक. नाविक किंवा नावाडी याचा अर्थ काय होतो, होडी नाव चालविणारा. तुम्हाला माहिती आहे ना हे नाव चालवणारे, तर यांना काय म्हणतात, नाविक किंवा नावाडी. पहा कसा नाव चालवू राहिला, इकडे त्याची गर्लफ्रेंड आहे उभी. चला पुढे जाऊया. 174वा शब्द आहे नास्तिक. मी तुम्हाला एक आस्तिक नावाचा शब्द सांगितला होता की जो ईश्वरावर विश्वास ठेवतो त्याला आस्तिक असे म्हणतात. पण आस्तिकचा केवळ इतका अर्थ होत नाही. जर व्यापक स्वरूपात आस्तिकचा अर्थ बघितला की ज्याची कशावर पण आस्था आहे त्याला आस्तिक असे म्हणतात. नास्तिक म्हणजे काय, त्याची आस्था नसते, ईश्वर नाही असे मानणारा म्हणजे नास्तिक. 175वा शब्द आहे नागरिक. नागरिक म्हणजे काय हो, तर देशात कायम वस्ती करणारा नागरिक असतो. आता आपण सर्व भारताचे नागरिक आहोत है ना. आपल्या भारताच्या संविधानामध्ये व्यक्तींसाठी काही हक्क दिलेले आहेत आणि काही नागरिकांसाठी हक्क दिलेले आहेत. आता व्यक्तीमध्ये तर प्रत्येक माणूस येते, जो आपल्या देशामध्ये येतो आणि राहतो तो बी व्यक्तीच असतो. पण नागरिक म्हणजे काय की स्पेसिफिक आपल्या देशाचा नागरिक, ज्याला वोटिंग करण्याचा आपल्या भारतामध्ये अधिकार असतो त्याला काय म्हणतात, नागरिक असे म्हणतात. ज्याच्याकडे आधार कार्ड असते आपल्या देशाचं. चला पुढे जाऊया. 176वा शब्द आहे नादिष्ट. रात्रंदिवस एकाच गोष्टीचा नाद असलेला म्हणजे काय, नादिष्ट. जसा मला नाद असेल व्हिडिओ बनवण्याचा, रात्रंदिवस मेहनत करून आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचा आहे, तर मला काय म्हणतील लोक, अरे लयच नादिष्ट आहे तो. 177वा शब्द आहे निरीच्छ. ज्याची इच्छाच नसते तो निरीच्छ असते. कशाचीही इच्छा न करणारा म्हणजे निरीच्छ. 178वा शब्द आहे निराधार. ज्याला कुणाचाही आधार नाही असा कोण, निराधार.
आपण शब्द समूहांबद्दल एक शब्द बघत आहोत, तर हा झाला शब्द समूह, कुणाचाही आधार नसलेला. 1 2 3 तीन शब्द झाले आणि त्याच्यासाठी एकच शब्द आहे निराधार. 179वा शब्द आहे निर्वाळा. निर्वाळा म्हणजे काय? खात्रीपूर्वक. निर्वाळा शब्दाचा अर्थ काय होतो? खात्रीपूर्वक. 180वा शब्द आहे निर्वासित. निर्वासित म्हणजे काय? घरादारास व देशास पारखा झालेला म्हणजे निर्वासित. पुढे जाऊया. 181वा शब्द आहे निर्व्यसनी. कोणतेही व्यसन नसलेला म्हणजे काय? निर्व्यसनी. आता मी आहे बा निर्व्यसनी, मला काही कोणतं व्यसन नाही, मग याला म्हणतात निर्व्यसनी. 182वा शब्द आहे निसर्ग सुंदर. मूळचाच सुंदर, स्वभावताच सुंदर असलेला त्याला म्हणतात निसर्ग सुंदर. ज्याची प्रकृतीच सुंदर आहे ना, प्रकृती म्हणजे काय? त्याचा मूल धर्मच सौंदर्य आहे, त्याला म्हणतात निसर्ग सुंदर. 183वा शब्द आहे नियतकालिक. ठराविक वेळी निघणारे म्हणजे काय? नियतकालिक. 184वा शब्द आहे निरक्षर. ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला म्हणतात निरक्षर. अक्षराची ओळखच नाही त्याला, त्याला काय म्हणणार? निरक्षर असे म्हणणार. 185वा शब्द आहे निर्माल्य. निर्माल्य म्हणजे काय हो? की आपण माळा बनत असतो ना, हे ना, माला अशी देवाला चढवण्यासाठी, मूर्तीला एखाद्या चढवण्यासाठी. आता निर्माल्य म्हणजे ज्यांना माळेमध्ये तुम्ही गुंतू शकत नाही असे. देवाला वाहून शिडी झालेली जी फुले आहेत ना, त्यांना निर्माल्य असे म्हणतात. 186वा शब्द आहे निपक्षपाती. कोणत्याही पक्षाची बाजू न घेणारा म्हणजे निपक्षपाती. 187वा शब्द आहे निर्भय. ज्याला भीती नाही असा निर्भय, ज्याला भय नाही असा निर्भय. 188वा शब्द आहे निशाचर. निशाचर म्हणजे काय? रात्री फिरणारा. तुमचे काही मित्र असे असू शकतात, दिवसभर झोपा काढतात लेकाचे आणि रातभर फिरतात आणि मग रात्री 2 आणि 3 वाजता येतील आणि टिंग टिंग बेल वाजवतील, म्हणजे जे झोपलेले आहे त्याची बी झोप खराब करतील. तर असतात असे काही काही नग. रात्री फिरणारा म्हणजे काय? निशाचर, घुबडासारखे असतात लेकाचे. 189वा शब्द आहे निपुत्रिक. ज्याला मुलगा नाही आहे असा कोण आहे? निपुत्रिक आहे. 190वा शब्द आहे निरपेक्ष. कशाचीही अपेक्षा नसणे म्हणजे काय? निरपेक्ष. ज्याला अपेक्षाच नाही कशाची तो कोण आहे? निरपेक्ष आहे. 191वा शब्द आहे नैपुण्य. नैपुण्य म्हणजे काय? कौशल्य, कसब. तुमच्याकडे काहीतरी करण्याचं नैपुण्य आहे, तुमच्याकडे कला आहे, कौशल आहे, त्याला काय म्हणतात? नैपुण्य असं म्हणतात. 192वा शब्द आहे नंदादीप. नंदादीप म्हणजे काय हो? तुमच्या घरी तुम्ही पाहिलेले असेल असा एक दीप असते ना, जो देवासमोर नेहमी चालू असते. त्याला 24 घंटे तिच्यामध्ये तेल असते, मस्त बत्ती असते, तो ते 24 घंटे चालत असते, त्याला म्हणतात नंदादीप. देवापुढे मंद पण सतत जळणारा दीप म्हणजे नंदादीप. इकडे पाहू शकता तुम्ही इमेजमध्ये, तर असा ठेवलेला असते तो देवापुढे. 193वा शब्द आहे नंदनवन. नंदनवन म्हणजे काय? स्वर्गातील इंद्राची बाग. तुम्ही ना पाहिलेली आहे काय? त्यासाठी तुम्हाला स्वर्गात जावं लागेल. स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला मरा लागेल. मरता कशाला रे? वा, आयुष्य भेटलं तर जगून घ्या. नंदनवन म्हणजे काय? स्वर्गातील इंद्राची बाग. 194वा शब्द आहे नांदी. नांदीचा अर्थ होतो नाटकाच्या प्रारंभी जे गीत गायलं जाते त्याला नांदी असे म्हणतात. तुम्ही जर कधी नाटक पाहिलंच नसेल तर तुम्हाला काय समजणार आहे? कधी एखाद्या वेळेस एखादं नाटक बघून पहा, तर नाटक सुरू करण्याच्या अगोदर एक प्रार्थना गीत ते असते, प्रारंभीचं गीत असते, त्याला काय म्हणतात? नांदी असे म्हणतात. 195वा शब्द आहे न्यायनिष्ठ. न्यायनिष्ठ म्हणजे काय? की जो न्यायाची बाजू घेऊन असते, न्यायाच्या कामात अत्यंत दक्ष असते, त्याला न्यायनिष्ठ असे म्हणतात. 196वा शब्द आहे न्यायनिष्ठुर. न्याय देण्याच्या बाबतीत कठोर असेल त्याला म्हणतात न्यायनिष्ठुर. निष्ठुर आहे ना तो, कठोर आहे, म्हणून त्याला काय म्हणतात? न्यायनिष्ठुर. न्याय देण्याच्या बाबतीत कठोर. 197वा शब्द आहे परावलंबी. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो त्याला परावलंबी असे म्हणतात. तुम्ही सध्या कोण आहे? तर परावलंबी आहेत, तुमच्या आईबापावर अवलंबून आहेत. स्वतः तर काही कमवत नाही तुम्ही, आईबाप देतात ते खाता. लाज वाटल्या पाहिजे आपल्याला, है ना? कमवायचं आहे आपल्याला. परावलंबी म्हणजे काय? दुसऱ्यावर अवलंबून असणारा. 198वा शब्द आहे परिचारिका. परिचारिका म्हणजे काय? नर्स माहिती आहे तुम्हाला, जी रुग्णांची सेवा करते तिला परिचारिका असे म्हणतात. इकडे पहा कशी इंजेक्शन द्यासाठी एकदम तयार होऊ राहिली ते, तर हिला म्हणतात परिचारिका, रुग्णांची सेवा करणारी. 199वा शब्द आहे परस्परावलंबी. परस्परावलंबी एकमेकांवर अवलंबून असणारे, जसे की नवरा बायको असतात, नवरा बायकोवर अवलंबून असते, बायको नवऱ्यावर अवलंबून असते. परस्परावलंबी. चला पुढे जाऊया. 200वा शब्द आहे परोपकारी. जो दुसऱ्यावर उपकार करतो त्याला परोपकारी असे म्हणतात. पर म्हणजे काय? दुसरा, आणि उपकारी म्हणजे काय? त्याच्यावर उपकार करणारा. तर परोपकारी म्हणजे दुसऱ्यावर उपकार करणारा. 201वा शब्द आहे परोपजीवी.
दुसऱ्याच्या जीवावर जगणारा म्हणजे परोपजीवी. 202 वा शब्द आहे परदेश गमन. दुसऱ्या देशात जाणे म्हणजे परदेश गमन. 203 वा शब्द आहे परदेश भ्रमण. बघा, परदेश गमन मध्ये फरक आहे आणि परदेश भ्रमण मध्ये फरक आहे. परदेश गमन म्हणजे दुसऱ्या देशात जाणे आणि परदेश भ्रमण म्हणजे काय, दुसऱ्या देशात फक्त हिंडण्या फिरण्यासाठी जाणे. 204 वा शब्द आहे परिसर. जो भोवतालचा प्रदेश असतो ना त्याला परिसर असे म्हणतात. 205 वा शब्द आहे पादचारी. पायी चालणारा म्हणजे पादचारी, जो पायदल चालत असतो ना. आता इकडे पाहू शकता तुम्ही, हे वॉकिंग करणारे रस्त्याने चालू राहिले की नाही, तर हे पादचारी आहेत. 206 वा शब्द आहे पानपोई. पानपोई तुम्ही पाहिली असेल, जिथं मोफत तुम्हाला पाणी भेटते प्यायला, मोफत पाणी मिळण्याची सोय असते, त्याला पानपोई असे म्हणतात. 207 वा शब्द आहे पानवठा. गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा त्याला म्हणतात पानवठा. 208 वा शब्द आहे पाक्षिक. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे, 15 दिवसानंतर जे प्रकाशित होते त्याला पाक्षिक असे म्हणतात. मासिक म्हणजे काय, जे महिन्याला प्रकाशित होते त्याला मासिक असे म्हणतात. 209 वा शब्द आहे पारदर्शक. ज्यातून आरपार दिसते असा. पारदर्शक, आपण म्हणतो ना की गव्हर्नमेंटचा कारभार कसा असला पाहिजे, तर पारदर्शक असला पाहिजे. लोकांना समजलं पाहिजे की गव्हर्नमेंट काय करू राहिली म्हणून. पण असं असते काय, सगळीकडे जुगाड असतात. 210 वा शब्द आहे पाषाण हृदय. दगडासारखे हृदय असणारा, कठोर. मला खूप जणांनी असं म्हटलेलं आहे की पाषाण हृदय असले का तू निष्ठुर आहेस, है ना. तर पाषाण हृदय म्हणजे काय, दगडासारखे हृदय असणारा. 211 वा शब्द आहे पागा. तर मी हे अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला, पागा किंवा तबेला, जे घोडे बांधण्याची जागा असते त्याला पागा असे म्हणतात. 212 वा शब्द आहे पाणबुडी. पाण्याखालून संचार करणारी त्याला म्हणतात पाणबुडी. 213 वा शब्द आहे पानंद. शेतातून जाणारी अरुंद वाट तिला म्हणतात पानंद. तुमच्या शेतातून जात असेल ना अशी एखादी अरुंद वाट, त्याला काय म्हणतात, पानंद असे म्हणतात. 214 वा शब्द आहे पाणथळ. पाणी साचलेली जागा म्हणजे पाणथळ. पांजरपोळ. जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण म्हणजे पांजरपोळ. बघा, जनावरांचं घर पांजरपोळ. पांजरपोळ म्हणजे काय, जनावरांना फुकट पोचण्याचे ठिकाण म्हणजे पांजरपोळ. 216 वा शब्द आहे पूरग्रस्त. जिथं पूर येऊन गेलेला आहे त्याला म्हणतात पूरग्रस्त. पुरामुळे ज्याचे नुकसान झाले आहे असा पूरग्रस्त. 217 वा शब्द आहे पूर्वज. पूर्वी जन्मलेला. आपण म्हणतो ना आपले आबा आजी, तेचे आबा आजी, तेचे आबा आजी, याला काय म्हणतो आपण, पूर्वज म्हणतो, पूर्वी जन्मलेले. 218 वा शब्द आहे पेय. पिण्यास योग्य असा पदार्थ म्हणजे पेय. पिण्यास योग्य असा पदार्थ त्याला म्हणतात पेय. 219 वा शब्द आहे पूर्वाभिमुख. पूर्वेकडे तोंड करून उभा असलेला. आता मला माहीतच नाही हे पूर्व दिशा आहे की पश्चिम आहे, पण समजा पूर्व दिशा आहे आणि मी इकडे तोंड करून उभा आहे, ते मला काय म्हणणार, पूर्वाभिमुख. पश्चिमात्य म्हणजे काय, पश्चिम भागातील लोक म्हणजे पाश्चिमात्य. 221 वा शब्द आहे पोरका किंवा अनाथ. ज्याला आई वडील नाही तो अनाथ झाला, पोरका झाला. 222 वा शब्द आहे पोपटपंची. अर्थ न समजता केलेले पाठांतर म्हणजे पोपटपंची. तुमच्यापैकी बरेच लोक हे करत असतील, समजत उमजत काहीच नाही पण रट्टा मारू राहिले, पोपटपंची, ट्याव 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 ट्याव. तर अर्थ न समजता केलेले पाठांतर म्हणजे पोपटपंची. 223 वा शब्द आहे पौर्वात्य. पूर्व भागातील लोक म्हणजे पौर्वात्य. 224 वा शब्द आहे पंचांग. तिथी, वार, नक्षत्र यांची जी पुस्तिका असते, तुमचं भाग्य ठरवण्यासाठी असते ना ते, तर पंचांग म्हणतात त्याला. तिथी, वार, नक्षत्र यांची पुस्तिका. 225 वा शब्द आहे पंकज. पंकज म्हणजे काय, चिखलात उगवलेला, यालाच म्हणतात कमळ. तिकडे पाहू शकता तुम्ही, कमळ कशामध्ये फुलते, तर चिखलामध्ये फुलत असते ते, तर याला म्हणतात चिखलात उगवलेला म्हणजेच पंकज. पंक म्हणजे काय होतं, कीचड म्हणतात त्याला, पंकाला, है ना, चिखल म्हणतात. 226 वा शब्द आहे पंचवटी. 5 वडांचा समुदाय असलेली जागा म्हणजे पंचवटी. 5 वडांचा समुदाय असले, वड म्हणजे तो वडापाव नाही, वड पिंपळ नसतात काय, वडाचं झाड, त्याला म्हणतात. 5 वडांचा समुदाय असलेली जागा म्हणजे पंचवटी. 227 वा शब्द आहे पंचक्रोशी. 5 कोसांचा प्रदेश म्हणजे पंचक्रोशी. 228 वा शब्द आहे प्रेक्षक. पाहण्यासाठी जमलेले लोक म्हणजे काय, प्रेक्षक. आता तुम्ही सगळे प्रेक्षक आहात, तुम्ही मला पाहण्यासाठी जमलेले आहात, है ना, त्याला म्हणतात प्रेक्षक. 229 वा शब्द आहे प्रलय काळ. जगाचा नाश होण्याची वेळ म्हणजे प्रलय काळ. 230 वा शब्द आहे प्रतिगामी किंवा सनातनी. आपण एक शब्द बघितला होता पुरोगामी, आणि हे काय आहेत, प्रतिगामी.
म्हणजेच काय सनातनी. पुरोगामी म्हणजे नवविचाराचे, आधुनिक विचाराचे. आणि प्रतिगामी म्हणजे काय, जे जुन्या विचारामध्येच अडकून बसलेले आहेत, सनातनी आहेत. ठीक आहे, जुन्या रूढींना चिकटून राहणारा. काही काही लोक पहा अजून बी बालविवाहाचे समर्थक आहेत, अजून बी सतीप्रथेचे समर्थक असतात, सनातनी आहेत लेखाचे ते, है ना, ते प्रतिगामी आहेत. पुढचा शब्द आहे प्रजासत्ताक. लोकांच्या मताने चाललेले राज्य म्हणजे प्रजासत्ताक. तर आपला भारत देश कसा आहे, प्रजासत्ताक आहे, लोकांच्या मताने चालत असतो, वोटिंग होत असते आपल्या इथं. तर आपण काय म्हणतो, प्रजासत्ताक. आणि आपला प्रजासत्ताक दिन कधी असते, 26 जानेवारीला असतो. 232वा शब्द आहे प्रदर्शन. पाहण्यायोग्य वस्तू मांडलेली जागा म्हणजे काय, प्रदर्शन. इकडे इमेजमध्ये बघू शकता, या बायानं काही वस्तू ठेवलेल्या आहे इथं, तर पाहण्यायोग्य वस्तू आहेत त्या, सगळं प्रदर्शन चालू आहे तिथं. तो शब्द आहे फितूर. फितूर म्हणजे काय, शत्रूला सामील झालेला. तुमचे काही मित्र फितूर होत असतात, तुमच्या शत्रूला तुमच्या गोष्टी सांगत असतात. जसं रावणाचा भाऊ होता बिभीषण, पण त्यानं काय केलं, रामाला जाऊन रावणाच्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे तो फितूर झाला. तर याला काय म्हणतात, शत्रूला सामील झालेला. 234 बहुरूपी. बहुरूपी म्हणजे काय, निरनिराळ्या प्रकारच्या माणसाची सोंगे घेणारा. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांचे काही सहकारी होते ना, ते बहुरूपी होते. ते काय करायचे, वेगवेगळे रूप सोंग धरायचे आणि ज्या म्हणजे खबरा आहेत दुश्मनाकडच्या, त्या खबरा आणून द्यायचे. 235वा शब्द आहे बहुश्रुत. ज्याने खूप ऐकले आहे असा म्हणजे काय, बहुश्रुत. 236वा शब्द आहे ब्रह्मचारी. लग्न न करणारा म्हणजे ब्रह्मचारी. तर आमच्या वर्षी वेळ येऊ शकते बा ब्रह्मचारी राहायची. लग्न न करणारा म्हणजे ब्रह्मचारी. म्हणजे असं म्हणू नका, काही सांगता येत नाही, होऊ बी शकते. 237वा शब्द आहे बारभाई. बारभाई म्हणजे काय, 12 लोकांनी केलेला कारभार म्हणजे बारभाई. 238वा शब्द आहे बातमीदार किंवा वार्ताहर. बातमी आणून देणारा, बातमी मिळवणारा म्हणजे कोण, बातमीदार किंवा वार्ताहर त्याला आपण म्हणतो. पुढचा शब्द आहे बिनतक्रार. बिनतक्रार म्हणजे काय, कोणतीही तक्रार न करता, बिनतक्रार. आता बघा, हा जो आपण बातमीदार किंवा वार्ताहर शब्द पाहिला ना, तर तुम्हाला माहिती आहे ना नारद मुनी, तर हे सर्वात प्राचीन वार्ताहर आहेत. नारायण नारायण करून देवांकडे जाऊन इकडच्या देवाची खबर तिकडे द्यायची. तर याला काय म्हणतात, वार्ताहर असे म्हणतात. बिनतक्रारचा अर्थ कोणतीही तक्रार न करता. 240वा शब्द आहे बुद्धिजीवी. बुद्धीचा उपयोग करून जगणारे म्हणजे बुद्धिजीवी. 241वा शब्द आहे बेवारशी. वारसा नसलेला म्हणजे बेवारशी. बेवारस जागा आहे हो, कोणीच वारसा नाही त्याचा, कोणताच वारसा नाही, त्याला म्हणतात बेवारशी. 242वा शब्द आहे बोगदा. डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता म्हणजे बोगदा. 243वा शब्द आहे बोलभाषा. बोलण्याची भाषा म्हणजे बोलभाषा. 244वा शब्द आहे भाकड कथा. निरर्थक सांगितलेल्या गोष्टी किंवा फक्त त्या गप्पा आहेत तर त्यांना काय म्हणतात, भाकड कथा असे म्हणतात, ज्या निरर्थक असतात. 245वा शब्द आहे भाट. भाट म्हणजे काय, स्तुती करणारा. तर जे राजे महाराजे होते मध्ययुगांमध्ये, तर त्यांच्याकडे भाट असायचे, म्हणजे त्याची स्तुती करण्यासाठी त्यांचे राजकवी असायचे आणि त्यांच्या स्तुतीपरक मस्त गीत लिहिले जायचे, पोवाडे लिहिले जायचे, तर भाट म्हणतात त्यांना. पुढचा शब्द आहे भांडकुदळ किंवा भांडखोर. तर तुमचे काही मित्र मैत्रिणी किंवा काही बायका असतात पहा, लयच भांडकुदळ असतात, नवऱ्याशी भांडतात, सासूशी भांडतात. भांडण्याची खोड असलेला म्हणजेच कोण, भांडकुदळ किंवा भांडखोर. 247वा शब्द आहे भूचर. हां, भूचर म्हणजे काय, जे जमिनीवर राहतात ते भूचर. जलचर म्हणजे काय, जे पाण्यात राहतात ते जलचर. उभयचर म्हणजे काय, जे पाण्यात पण राहतात जमिनीवर पण राहतात त्याला उभयचर असे म्हणतात. 248वा शब्द आहे मदारी. माकडाचा खेळ करून दाखविणारा म्हणजे मदारी. तुम्ही इकडे इमेजमध्ये बघू शकता, हा मदारी आहे. इकडे बघा, 2 एक माकडा आहे त्याच्याजवळ आणि त्याचा खेळ करून दाखवू राहिला लहान लहान पोरायले, तर त्याला काय म्हणतात, मदारी असे म्हणतात. 249वा शब्द आहे मनकवडा. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा म्हणजे काय, मनकवडा. पुढचा शब्द आहे महत्वाकांक्षी. मोठ्या इच्छा असणारा म्हणजे महत्वाकांक्षी. तो मुलगा फार महत्वाकांक्षी आहे, त्याच्या फार मोठ्या मोठ्या इच्छा आहेत. चला पुढे जाऊया. 251वा शब्द आहे मल्लीनाथी. एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका म्हणजे मल्लीनाथी. 252वा शब्द आहे मनमिळावू. सर्वांशी मिळून मिसळून वागणारा म्हणजे मनमिळावू. 253वा शब्द आहे मनोहर. मन हरण करणारा म्हणजे मनोहर. मनोहर व्यक्ती आहे, मनाचं हरण करून घेते. 254वा शब्द आहे मनसोक्त. मन मानेल तसा, मनसोक्त आनंद लुटायचा, मन मानेल तसा आनंद लुटायचा. 255वा शब्द आहे मशालजी.
मशाल धरणारा नोकर म्हणजे मशालजी, जो मशाल धरून चालत असतो ना मशालजी, तर मशाल धरणारा नोकर म्हणजे मशालजी. 256वा शब्द आहे माच. माच म्हणजे काय? पिकाची राखण करण्यासाठी घातलेला मांडव म्हणजे माच. तुम्ही बघितलं असेल शेतांमध्ये असे मांडव मांडलेले असतात. 257वा शब्द आहे माजघर. माजघर म्हणजे काय? घरातील जे मधले दालन असते त्याला माजघर असे म्हणतात. 258वा शब्द आहे मार्गदर्शक. इतरांना मार्ग दाखविणारा म्हणजे मार्गदर्शक, आणि त्याच्या मागे मागे जे चालणारे असतात त्यांना काय म्हणतात? अनुयायी असे म्हणतात. इकडे पाहू शकतात तुम्ही, हे आहेत मार्गदर्शक. तुमच्या मार्गदर्शक त्यांना तुम्ही गुरु सुद्धा म्हणता. पाया पडत जाते जे तुम्हाला चांगला मार्ग दाखवतात ते. 259वा शब्द आहे माधुकरी. माधुकरी म्हणजे काय? अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा म्हणजे माधुकरी. आता आमच्या या युनिव्हर्सिटीमध्ये मोफत खिचडी भेटते हां, तर तिचं नाव ठेवलेलं आहे माधुकरी, है ना. अनेक ठिकाणी हिंडून मिळालेली भिक्षा म्हणजे माधुकरी. 260वा शब्द आहे माहूत. हत्तीला काबूत ठेवणारा म्हणजे माहूत. आता पहा इकडे, या हत्तीला काबू करवायला हा माणूस, याला काय म्हणतात? माहूत असे म्हणतात. 261वा शब्द आहे माहेर. लग्न झालेल्या मुलीच्या आईबापाचे घर म्हणजे माहेर. मग सासर म्हणजे काय? तुम्हाला माहीतच आहे. 262वा शब्द आहे मानधन. कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन म्हणजे काय? मानधन. 263वा शब्द आहे मासिक. महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे मासिक. हे अगोदरच सांगितलंय मी तुम्हाला. 264वा शब्द आहे मारेकरी. दुसऱ्याला ठार मारण्यासाठी पाठवलेला माणूस म्हणजे काय? मारेकरी. मितभाषी. मितभाषी म्हणजे काय? मोजके शब्द बोलणारा. मितव्ययी, फार कमी खर्च करणारा म्हणजे मितव्ययी, त्याला आपण कंजूस पण म्हणतो. मितभाषी म्हणजे काय? फार कमी बोलणारा. चला पुढे जाऊया. 266वा शब्द आहे मिश्र विवाह किंवा आंतरजातीय विवाह. मिश्र विवाह, एका जातीची पोट्टी आणि दुसऱ्या जातीचा पोट्टा आहे, तर अलग अलग जातीचे जेव्हा हे असतात आणि विवाह करतात त्याला काय म्हणतात? मिश्र विवाह किंवा आंतरजातीय विवाह असे म्हणतात. 267वा शब्द आहे मिंदा. मिंदा म्हणजे काय? उपकाराखाली ओशाळा बनलेला, त्याला आपण म्हणतो मिंदा. मिंदा लेखा जातो. 268 मिताहारी. मिताहारी म्हणजे काय? मोजका आहार नेमाने घेणारा. मीच बघा, मितभाषी, मितव्ययी, मित आहारी. मित म्हणजे काय? फार कमी, अल्प. तर मिताहारी म्हणजे काय? मोजका आहार नेमाने घेणारा. 269वा शब्द आहे मीनाक्षी. मीन म्हणजे काय हो? मीन म्हणजे मासोडी. मासोडी म्हणजे काय? मच्छी नसते, मच्छी, तिला आपण मीन असे म्हणतो. मीन सदा जल में रहे, धोये बास न जाय. माशाचा वास कसा आहे ते माहिती आहे तुम्हाला? मीनाक्षी. मीनाक्षी म्हणजे काय? मासे. तर माशासारखे जिचे डोळे आहेत तिला म्हणतात मीनाक्षी. माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी. 270वा शब्द आहे मूर्तिकार. मूर्ती घडविणारा म्हणजे कोण? मूर्तिकार. 271वा शब्द आहे मूर्तिपूजक. मूर्तीची पूजा करणारा म्हणजे मूर्तिपूजक. मूर्तिभंजक म्हणजे काय? मूर्तीचा नाश करणारा म्हणजे मूर्तिभंजक. 273वा शब्द आहे मेंढवाळा. पाळलेल्या मेंढ्यांचे राहण्याचे ठिकाण म्हणजे मेंढवाळा. आमचं वाडगा आहे, आमच्या वाडग्याच्या शेजारी मेंढ्या राहतात, मेंढवाडा आहे तिथं. पाळलेल्या मेंढ्यांचे राहण्याचे ठिकाण. 274वा शब्द आहे म्हातारचाळ. म्हातारचाळ म्हणजे काय हो? की काही काही म्हातारे असतात ना, लयच गुणी असतात लेखाचे. गुणी म्हणजे समजलं का तुम्हाला? चाळे करणारे असतात. त्यांचं वय उरायला म्हातारं, आता जायची वेळ आली आहे त्याची आणि त्याला 10 गुण सुचत असतात. तुम्हाला समजून गेलं असेल की कसे गुण सुचतात त्यांना. तर म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार म्हणजे म्हातारचाळ. 275वा शब्द आहे मृगाक्षी किंवा मृगनयना. मृग म्हणजे काय? हरिण. मृग या शब्दाचा अर्थ काय होतो? हरिण असा होतं. तर हरणासारखे जिचे डोळे आहे तिला म्हणतात मृगनयनी किंवा मृगाक्षी. 276वा शब्द आहे मृत्युंजय. मृत्यूवर विजय मिळवणारा म्हणजे मृत्युंजय. मृत्युंजय नावाची एक कादंबरी पण आहे ना, तुम्ही वाचली का ती? कोणाची आहे ती कादंबरी सांगा? मृत्युंजय म्हणजे काय? मृत्यूवर विजय मिळवणारा. 277वा शब्द आहे यथाशक्ती. शक्य असेल त्याप्रमाणे म्हणजे यथाशक्ती. योगशाळा म्हणजे काय? योग करण्याची जागा. पाहे योग करू राहिले ना, तर योग करण्याची जी जागा आहे तिला योगशाळा असे म्हणतात. रणगाडा म्हणजे काय? तोफ असलेला गाळा म्हणजे रणगाडा. 280वा शब्द आहे राजमान्य. राजाने दिलेली मान्यता म्हणजे राजमान्य. 281वा शब्द आहे रामबाण. अचूक गुणकारी असणारे म्हणजे रामबाण. एकदम रामबाण उपाय आहे.
परीक्षा जर पास करायची असेल, तलाठी भरतीची परीक्षा पास करायची आहे, मराठी ग्रामरची प्रिपरेशन करायची आहे, तर मराठी ग्रामरसाठी मोरा वाळंबी सरांचे पुस्तकं हा रामबाण उपाय आहे. म्हणजे काय हो, अचूक गुणकारी असा उपाय असणे. 282वा शब्द आहे रामप्रहर. रामप्रहर म्हणजे काय, पहाटेचा पवित्र काळ. रुग्णालय. रुग्णालय म्हणजे काय, तर जिथं रोगी असतात, रोगी ठेवण्याची जागा म्हणजे रुग्णालय. रोज खरडा म्हणजे काय, रोजच्या हिशेबाची टिपणवही. रोज तुम्ही काही ना काही हिशेब लिहिता. आज 47 जेवणाचे गेले, 50 रात्रीच्या जेवणाचे गेले, याला 50 दिले, चहा घेताना 4 जणांचे चहाचे गेले. तर हे काय रोज खरडा आहे. रोजच्या हिशोबाची टिपणवही म्हणजे रोज खरडा. 285वा शब्द आहे लघुकथाकार. लघुकथाकार म्हणजे काय, जे लघुकथा लिहितात, छोट्या छोट्या ज्या कहाणी असतात, स्टोरीज असतात, ते लिहिणारे लघुकथाकार असतात. 286वा शब्द आहे लखपती. मी अगोदरच सांगितलं, कोट्याधीश म्हणजे काय, कोटी रुपये असणारा, कोट्यावधी रुपये असणारा. लखपती काय असणार आहे, ज्याच्याकडे लाखो रुपये आहे तो लखपती असणार आहे. 287वा शब्द आहे लेणे. लेणे म्हणजे काय, डोंगरात कोरलेले मंदिर म्हणजे लेणे. लेखनशैली. लिहिण्याची हातोटी म्हणजे लेखनशैली. लोकमान्य. लोकांनी मान्यता दिलेला. तुम्हाला माहिती आहे ना, बाळ गंगाधर टिळक यांना लोकमान्य तिलक असे म्हणतात. तर लोकांनी ज्यांना मान्यता दिलेली आहे असे लोकमान्य. 290वा शब्द आहे लोहार. लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार. जो लोखंडाच्या वस्तू बनवतो त्याला लोहार असे म्हणतात. कुंभार कशाला म्हणतात, जे मळके बनवतात त्याला कुंभार म्हणतात. चांभार कशाला म्हणतात, जे चपला बनवतात त्यांना चांभार असे म्हणतात. धोबी कशाला म्हणतात, जे कपडे धुवायचे काम करतात त्याला धोबी असे म्हणतात, है ना. तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 291वा शब्द आहे वदंता. ऐकीव गोष्टी म्हणजे वदंता, है ना. तुम्ही ऐकलेल्या काही गोष्टी असतात त्याला वदंता असे म्हणतात. 292वा शब्द आहे वऱ्हाडी. लग्नासाठी जमलेले लोक म्हणजे वऱ्हाडी. हे पा कसे खुशातले काचे, है ना. आता पंगत बसते म्हणता, बसते खायला. मग वऱ्हाडी म्हणजे लग्नासाठी जमलेले लोक. 293वा शब्द आहे वक्ता. भाषण करणारा म्हणजे वक्ता. पहा, वक्ता आहे हा, भाषण करू राहिला ना. 294वा शब्द आहे वक्तृत्व. भाषण करण्याची जी कला आहे त्याला वक्तृत्व असे म्हणतात. 295वा शब्द आहे वल्कल. झाडाच्या सालीपासून बनवलेले जे वस्त्र असते त्याला वल्कल असे म्हणतात. वल्कल, झाडाच्या सालीपासून बनवलेले वस्त्र. 296वा शब्द आहे वनवासी. वनात राहणारे लोक म्हणजे वनवासी. वन म्हणजे काय, जंगल. 297वा शब्द आहे वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतरची अल्पझोप. पहा, हा जेवला मस्त दुपारी आणि छोटीशी त्याला झोप घ्यायची अल्पझोप, त्याला काय म्हणतात, वामकुक्षी. काही काही लेखाचे दुपारी येतात झोपायले. हे एक दीड वाजता जर जेवले तर मग जेवणानंतर थोडीशी वामकुक्षी घेऊ म्हणता येता आणि डायरेक्ट मग संध्याकाळीच उठतात ते. याला वामकुक्षी नाही म्हणत. वामकुक्षी छोटीशी झोप असते, अल्प झोप असते. 298वा शब्द आहे वावटळ. वावटळ तर तुम्ही पाहिलीच असेल. वर्तुळाकार फिरणारा सोसाट्याचा वारा म्हणजे वावटळ. असं गोल 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 घुमते ना ते हवेमध्ये, तर वर्तुळाकार फिरणारा सोसाट्याचा वारा म्हणजे वावटळ. 299वा शब्द आहे वार्षिक. वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे म्हणजे वार्षिक. 300वा शब्द आहे वाचनालय. वर्तमानपत्रे, मासिके इत्यादी वाचण्याचे ठिकाण म्हणजे वाचनालय. पुढचा शब्द आहे वाटाड्या. वाट दाखविणारा. तुम्ही तो मितवा नावाचा मूवी बघितलेला आहे का, मितवा. मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या. वाटाड्या म्हणजे काय, वाट दाखविणारा. इकडे इमेज मध्ये तुम्ही पाहू शकता मितवा. तो हिरे माझा मितवा. मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या. 302वा शब्द आहे वात्सल्य. आईचे मुलाविषयी असलेले प्रेम त्याला म्हणतात वात्सल्य. 303वा शब्द आहे विधवा. जिचा पती मरण पावलेला आहे. पती मरण पावला आहे अशी स्त्री तिला म्हणतात विधवा. 304वा शब्द आहे विधुर. ज्याची पत्नी मेलेली आहे त्याला विधुर म्हणतात. ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष. 305वा शब्द आहे विघ्नहर्ता. तुम्ही गणपतीला म्हणतात ना विघ्नहर्ता. जो विघ्नांचं हरण करतो त्याला विघ्नहर्ता असे म्हणतात. संकट दूर करणारा म्हणजे विघ्नहर्ता. मित्रांनो, पुढचा शब्द आहे विदुषी. विदुषी म्हणजे काय, विद्वान स्त्री. एखादी जर विद्वान स्त्री असेल ना तर तिला विदुषी असे म्हणतात. 307वा शब्द आहे वीरमरण. रणांगणावर आलेले मरण म्हणजे वीरमरण. पुढचा शब्द आहे वैमानिक. विमान चालविणारा म्हणजे वैमानिक. एकदम सोपे सोपे शब्द आहे, यांना काही एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. वैष्णव म्हणजे काय, विष्णूची भक्ती करणारा म्हणजे वैष्णव. बघा, शैव म्हणजे काय,
जो शिव म्हणजे काय, शंकराची भक्ती करतो त्याला शैव असे म्हणतात. आणि वैष्णव म्हणजे जे विष्णूची भक्ती करतात त्यांना वैष्णव असे म्हणतात. पुढचा शब्द आहे वृत्तनिवेदक. म्हणजे काय, बातमी सांगणारा म्हणजे वृत्तनिवेदक. मित्रांनो 311वा शब्द आहे व्यासपीठ. व्यासपीठ म्हणजे भाषण करण्याची उंचावरील जागा. अँकर लोक म्हणत असतात ना की मी सन्माननीय अतिथी यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो त्यांचं वक्तव्य देण्यासाठी. तर व्यासपीठ म्हणजे काय, भाषण करण्याची उंचावरील जागा. 312वा शब्द आहे शरणागत. शरण आलेला म्हणजे शरणागत. शतपावली, जेवण झाल्यावर 100 पावले फिरण्याचा जो परिपाठ असतो त्याला शतपावली असे म्हणतात. 314वा शब्द आहे शाप. तुमचे वाईट हो असे बोलणे म्हणजे शाप. काही लोक देतात बा शाप, त्याचं वाईट झालं पाहिजे लेखाचं, तर हे शाप असतात. तुमचे वाईट हो असे बोलणे म्हणजे शाप. 315वा शब्द आहे शिलालेख. दगडावर कोरून लिहिलेले लेख म्हणजे शिलालेख. तुम्ही जर गड किल्ल्यांवर गेले असाल तर तुम्हाला अशा प्रकारचे जे लेख आहेत ते दिसले असतील. शिलालेख म्हणजे काय, दगडावर कोरून लिहिलेले लेख. मित्रांनो 316वा शब्द आहे शिल्प. दगडावर केलेले कोरीव काम म्हणजे शिल्प. इकडे तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल की कशा प्रकारे दगडांवर बघा हे हत्तींचे चित्र बनवलेले आहेत, याला म्हणतात शिल्प. 317वा शब्द आहे शिक्के नसबी. राजाचा शिक्का सांभाळणारा जो व्यक्ती असतो त्याला शिक्के नसबी असे म्हणतात. 318वा शब्द आहे शीघ्रकोपी. ज्याला अतिशय लवकर राग येतो है ना, अतिशय लवकर जो रागावणारा असतो त्याला शीघ्रकोपी असे म्हणतात. 319वा शब्द आहे शुक्ल पक्ष. मी तुम्हाला कृष्ण पक्ष म्हणजे काय सांगितलं होतं, त्याच वेळी मी तुम्हाला शुक्ल पक्ष म्हणजे काय ते बी सांगितलं होतं. शुक्ल पक्ष म्हणजे चांदण्या रात्रीचा पंधरवाडा. 320वा शब्द आहे शेजार धर्म. शेजाऱ्याशी वागण्याची जी पद्धत असते त्याला शेजार धर्म असे म्हणतात. शैव, मी तुम्हाला जेव्हा वैष्णव या शब्दाचा अर्थ सांगितला होता तेव्हाच शैव या शब्दाचा सुद्धा अर्थ सांगितला होता. शैव म्हणजे काय, शंकराची भक्ती करणारा. सदवा म्हणजे काय, जिचा पती जिवंत आहे अशी म्हणजे सदवा. सत्यवचनी, सत्यवचनी म्हणजे काय, नेहमी खरे बोलणारी जी व्यक्ती आहे त्याला म्हणतात सत्यवचनी. 324वा शब्द आहे सत्याग्रही. सत्यासाठी झगडणारा, आग्रही असणारा म्हणजे सत्याग्रही. 325वा शब्द आहे समाजसेवक. समाजाची जो सेवा करतो त्याला समाजसेवक असे म्हणतात. अगदी सोपे शब्द आहेत. 326वा शब्द आहे समाजकंटक. समाजकंटक म्हणजे काय, त्रास देणारे समाजातील लोक. असे काही समाजामधील लोक असतात जे तुम्हाला त्रास देत असतात त्यांना समाजकंटक असे म्हणतात. तसं तर ते संपूर्ण समाजालाच त्रास देत असतात. पुढचा शब्द आहे समयसूचक. योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणारा म्हणजे समयसूचक. 328वा शब्द आहे सदावर्त किंवा अन्नछत्र. मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण म्हणजे सदावर्त, अन्नछत्र. 329वा शब्द आहे सहज साध्य. कष्ट न करता सहज मिळणारी जी गोष्ट आहे तिला सहज साध्य असं म्हणतात. 330वा शब्द आहे सनातनी. जुन्या चालीरीतींना चिकटून राहणारा म्हणजे सनातनी. पुढे जाऊया. 331वा शब्द आहे सदाचारी. चांगले आचरण करणारा म्हणजे सदाचारी. 332वा शब्द आहे साम्यवादी. सर्व समाजात समता पाहिजे असा आग्रह धरणारा म्हणजे साम्यवादी. साम्यवादी विचारधारा कोणाची आहे तर कार्ल मार्क्स याची आहे. 1818 पासून तर 1883चा कालावधी आहे कार्ल मार्क्सचा. आणि कार्ल मार्क्स एक असा व्यक्ती आहे की तो जिवंत असताना विश्वाचे 2 तुकडे झाले होते. एक झाले होते साम्यवादी आणि दुसरे झाले होते पुंजीवादी. पुंजीवादी म्हणजे काय, कॅपिटलिस्ट, आणि साम्यवादी म्हणजे काय तर कम्युनिस्ट. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे 333वा शब्द आहे साक्षर. साक्षर म्हणजे काय, ज्याला लिहिता वाचता येते तो साक्षर. 334वा शब्द आहे साप्ताहिक. आठवड्याने प्रसिद्ध होणारे मासिक म्हणजे साप्ताहिक. 335वा शब्द आहे सांगकाम्या. सांगितलेले तेवढेच काम करणारा म्हणजे सांगकाम्या. 336वा शब्द आहे सांडणीस्वार. उंटावरून टपाल नेणारा स्वार म्हणजे सांडणीस्वार. उंटावरून टपाल नेणारा जो असतो की नाही त्याला सांडणीस्वार असे म्हणतात. 337वा शब्द आहे सिंहावलोकन. मागच्या काळाकडे ओझरती नजर टाकणे म्हणजे सिंहावलोकन करणे. करा तुम्ही थोडंसं सिंहावलोकन करा. तुमच्या मागच्या काळाकडे थोडीशी नजर टाका, आठवा की काय काय केलं तुम्ही, काय कारनामे केले, याला म्हणतात सिंहावलोकन. 338वा शब्द आहे सुस्कारा. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास म्हणजे सुस्कारा. याला काय म्हणतात, सुस्कारा असे म्हणतात. 339वा शब्द आहे सुखलोलूप. सुखाच्या मागे लागलेला म्हणजे सुखलोलूप.
340वा शब्द आहे सुखासीन. सुखाने काळ कंठणारा, सुखाच्या आहारी गेलेला म्हणजे सुखासीन. चला पुढे जाऊया. पुढचा शब्द आहे सुतार. बघा आपण धोबी, नावी, चांभार है ना, कुंभार, त्याचबरोबर आता सुतार. सुतार म्हणजे काय? लाकडाच्या वस्तू बनविणारा म्हणजे सुतार. इकडे इमेजमध्ये पहा, हा लाकडाच्या वस्तू बनवू राहिला. 342वा शब्द आहे सुभाषित. सुंदर शब्दातील बोधपर वाक्य म्हणजे सुभाषित. तुम्ही लहानपणी फळ्यावर थॉट लिहायचे है ना, सुविचार लिहायचे, तर सुभाषित म्हणतात त्याला, सुंदर शब्दात लिहायचे. 343वा शब्द आहे संकलक. संकलक म्हणजे काय? बातमी मजकूर संकलन करणारा म्हणजे संकलक. बघा संकलक, संपादक हे जे शब्द आहेत ना, हे बातम्यांशी निगडित आहेत. संपादक म्हणजे काय? संपादन करणारा. तुम्ही काही पुस्तकं पाहिलेली असतील, त्यावर संपादकाचं नाव असते. संपादक म्हणजे काय? 4-5 लेखक आहेत, त्यानं काहीतरी लिहिलेलं आहे, त्याचं तो एकत्र आणतो, एक पुस्तक तयार करतो, त्याला काय म्हणतात? संपादक असे म्हणतात. 345वा शब्द आहे संगम. 2 नद्या एकत्र मिळण्याची जी जागा आहे तिला संगम असे म्हणतात. 346वा शब्द आहे संस्मरणीय. संस्मरणीय म्हणजे काय? जे कायम तुमच्या आठवणीत असते त्याला म्हणतात संस्मरणीय. कायम स्मरणात राहील असे संस्मरणीय. 347वा शब्द आहे संधी प्रकाश. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा जो प्रकाश असतो त्याला संधी प्रकाश असे म्हणतात. आता लक्षात घ्या, तुम्ही जर सनसेट, सनराईज पाहायला गेले की नाही, तर तो जो तुम्हाला प्रकाश दिसतो त्यावेळेचा त्याला काय म्हणसान? तुम्ही संधी प्रकाश असे म्हणसान. 348वा शब्द आहे स्वगत. स्वतःशी केलेले भाषण म्हणजे स्वगत. 349वा शब्द आहे स्वच्छंदी. आपल्या लहरीप्रमाणे वागणारा म्हणजे स्वच्छंदी. 350वा शब्द आहे स्वयंसेवक. स्वतः होऊन दुसऱ्याच्या सेवेचे व्रत ज्याने घेतलेलं आहे त्याला स्वयंसेवक असे म्हणतात. तुम्ही ना स्वयंसेवक संघ हे नाव ऐकलंच असेल, त्यामध्ये जे लोक आहेत ते ना स्वतः व्रत घेतलेलं आहे समाजाच्या सेवेचं, म्हणून त्याला स्वयंसेवक म्हणतात. 351वा शब्द आहे स्मारक. स्मारक म्हणजे मरण पावलेल्याची आठवण राहावी म्हणून योजलेली गोष्ट, त्याला म्हणतात स्मारक. 352वा शब्द आहे स्वामीनिष्ठ. धन्याची प्रामाणिक सेवा करणारा त्याला आपण म्हणतो स्वामीनिष्ठ. 353वा शब्द आहे स्वावलंबी. स्वतःवर अवलंबून असणारा म्हणजे स्वावलंबी. तर तुम्ही सर्वांनी स्वावलंबी बनलं पाहिजे, स्वतःवर अवलंबून असले पाहिजेत तुम्ही. सध्या तुम्ही स्वतःवर अवलंबून नाही आहेत है ना, तर स्वावलंबी बना. 354वा शब्द आहे स्थानबद्ध. एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेला म्हणजे स्थानबद्ध. पुढचा शब्द आहे स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी, स्थिरमती. 3 शब्द आहेत बघा. स्थितप्रज्ञ असू द्या, स्थिर बुद्धी असू द्या किंवा स्थिरमती असू द्या, कोणत्याही स्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते असा व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ. 356वा शब्द आहे हस्तलिखित. हाताने लिहिलेले म्हणजे हस्तलिखित. 357वा शब्द आहे हटवादी किंवा हेकेखोर. आपल्याच मताप्रमाणे चालणारा त्याला म्हणतात हेकेखोर किंवा हटवादी. हुतात्मा. हुतात्मा म्हणजे काय? देशासाठी प्राणार्पण केलेला म्हणजे हुतात्मा. हेर किंवा खबऱ्या. शत्रूकडील बातमी काढून आणणारा म्हणजे त्याला आपण हेर म्हणतो किंवा खबऱ्या म्हणतो. 360वा शब्द आहे हृदयस्पर्शी. हृदयाला भिडणारे म्हणजे हृदयस्पर्शी. 361वा शब्द आहे हृदयद्रावक. मनाला पाझर फोडणारे म्हणजे हृदयद्रावक. 362वा शब्द आहे हत्तीखाना. हत्ती बांधण्याची जी जागा असते त्याला हत्तीखाना असे म्हणतात. इकडे इमेजमध्ये पाहू शकता, जी हत्ती बांधण्याची जागा आहे त्याला हत्तीखाना असे म्हणतात. 363वा शब्द आहे हजरजबाबी. प्रश्न विचारताच त्याचे योग्य ते उत्तर ताबडतोब देणारा त्याला आपण म्हणतो हजरजबाबी. 364वा शब्द आहे क्षितिज. जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती काल्पनिक रेषा म्हणजे क्षितिज. तुम्ही इकडे पाहू शकता, या ठिकाणी तुम्हाला असं वाटते की आकाश आणि जमीन एका ठिकाणी टेकले आहेत, तर त्याला काय म्हणतात की क्षितिज असे म्हणतात. पुढे जाऊया. 365वा शब्द आहे क्षणभंगूर. थोडा काळ टिकणारे. सौंदर्य असू द्या, ऐश्वर्य असू द्या, क्षणभंगूर आहे मित्र. क्षणभंगूर म्हणजे काय? थोडा काळ टिकणारे. 366वा शब्द आहे श्रमजीवी. श्रम करून उपजीविका करणारे त्यांना म्हणतात श्रमजीवी. 367वा शब्द आहे श्रद्धाळू. श्रद्धाळू म्हणजे काय? अतिशय श्रद्धावान मनुष्य त्याला म्हणतात श्रद्धाळू. आपला शेवटचा शब्द आहे 368वा शब्द आहे श्रोते. श्रोते म्हणजे काय? भाषण ऐकणारे. तुम्ही या व्यक्तीला पाहिलं असेल, राज ठाकरे यांचं नाव आहे आणि यांच्या सभेमध्ये
बापा बाबा किती किती ते श्रोते असतात, लाखो श्रोते तिथं आलेले असतात, म्हणजे भाषण ऐकण्यासाठी आलेले असतात. तर यांना काय म्हणतात, श्रोते असं म्हणतात. आणि हे जे भाषण करणारे असतात त्यांना वक्ते असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्र, अशा प्रकारे आपण या व्हिडिओ अंतर्गत 350 पेक्षा अधिक शब्द समूहाबद्दल एक शब्द यांचा अभ्यास केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जे वेगवेगळ्या भरतींची तयारी करत आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुम्ही जर आतापर्यंत आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. इथं तुम्ही वाचलंच असेल मी पुन्हा येईल म्हणून, पुन्हा नक्कीच येईल. आणि व्याकरणाचा, मराठी व्याकरणाचा एखादा टॉपिक घेऊन तुमच्यासमोर मी हजर होणार आहे. त्यामुळे आपल्या पुढच्या व्हिडिओची वाट पहा. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत अभ्यास करत राहा. धन्यवाद.